चटका लागत नाही तोपर्यंत ते गप बसत नाही. त्याला किती सांगा, एकदा चटका लागला मात्र माणूस तिथे जात नाही. कोरोना बाबतीत आपल्याला तसं व्हायचंय का की उद्याच्याला एखादा पेशंट आपला कोरोनाचं सापडल्यानंतर आपल्याला गोष्टी फॉलो करायच्यात का? तर नाही. तर तुम्हाला मी सांगतो या गोष्टी का करायच्या. मीडियामध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये किंवा WHO म्हणते काय माहित नाही मला, पण सोशल डिस्टन्सिंग हा शब्द वापरलाय. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय, शुद्ध मराठीत जर आपण अर्थ काढला तर सोसायटीपासून आपल्याला वेगळं जायचं. पहा ही गोष्ट काय, सोसायटीपासून वेगळं जायचं, सोशल डिस्टन्सिंग. सोशल डिस्टन्सिंग म्हणल्यावर काय होतं की एक प्रकारचा स्टिग्मा आलाय. एखाद्या पेशंटला कोरोना झाला की तो वेगळा पडला सोसायटीमधून, मला होईल त्याला बाजूला टाका किंवा हे करा, स्टिग्मॅटाइज, एकदम त्याला वाईट टाकल्यासारखं लोक पाहतात. तर माझ्या मते हेल्थ केअर प्रोफेशनलसाठी सोशल डिस्टन्सिंग पेक्षा आपण दुसरा शब्द वापरू, तो म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंग. फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजे काय, तर शारीरिक दूरता. ही शारीरिक दूरता का ठेवायची आणि शारीरिक दूरता किती ठेवायची? सगळ्यांनी सांगितले की 1 मीटर किंवा साधारण 6 फूट, म्हणजे एक माणूस हातभर लांब राहायचा असं आपल्या 1 मीटरच्या आवारात इतर कुठलाही व्यक्ती नसावा असंही ठेवायचं. मग हे 1 मीटर का ठेवायचं? टीव्हीवर सांगतात की इन्फेक्शन रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स किंवा एरोसोल्सनं पसरतं. काय असते रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स, काय असते ते एरोसोल्स? अदृश्य असतात, आपल्याला दिसत नाही, आपण असं सरळ सांगतो. अदृश्य प्रकारचा व्हायरस आहे एरोसोल्स. एरोसोल्स म्हणजे काय, कटिंग करायला सगळेजण गेले दुकान, ठीक आहे. कटिंग करताना माणूस आपल्या डोक्यात पाणी मारतो, पंप, किंवा झाडाला घरी पाणी देताना तुम्ही दिसतं ते असे तुषार किंवा फवारे उडतात. ते फवारे आपल्याला हवेत दिसतात, पण जसजशी जमिनीवर जात असतात त्यावेळेस दिसतात का? नाही. दॅट इज एरोसोल्स. जेव्हा मी आता बोलतोय तुमच्याशी तेव्हा मी मास्क लावलेला तोंडाला, माझ्या तोंडातून बोलताना खूप काही प्रमाणात एरोसोल्स आणि ड्रॉपलेट्स ते बाहेर पडत असतात. हे ड्रॉपलेट्स साधारण कितीपर्यंत जातील? 1 मीटरपर्यंत. म्हणून आपल्याला 1 मीटरचं डिस्टन्स ठेवायचं. ह्याच्या अजून खोलात जाऊन सांगायचं म्हणलं तर काय की प्रत्येक गोष्टीला एक आकारमान, वस्तुमान, वजन असतं. उदाहरणार्थ मला बघितलं तर मला डबल एक्सेल साईजचं शर्ट लागतंय, 90 किलो वजन आहे माझं, माझी उंची 5 फूट 6 इंच आहे. हे ज्या गोष्टी इथे माझे एक पॅरामीटर्स झाले. सिमिलरली या विषाणूला सुद्धा काही पॅरामीटर्स आहेत, ठीक आहे. तर ह्या पॅरामीटर्समध्ये त्याचं वजन जर आपण पॅरामीटर पाहिला तर कम्पेअर्ड टू अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ज्याच्यामध्ये विषाणू, बॅक्टेरिया, जीवाणू, हे सगळे जर आपण पाहिले तर काय, त्याचं वजन हे खूप जास्ती आहे. आता सिंपल गोष्ट, एखाद्या गोष्टीचं वजन जास्ती आहे तर ती आपण जर अशी वजनाने गोष्टी जास्ती असलेली आणि हलकी असलेली गोष्ट आपण जर 2 गोष्टी सोडल्या खाली तर सर्वात पहिले तळाला कोणती गोष्ट जाईल, जी वजनदार येते. सिमिलरली हा व्हायरस जेव्हा आपण इनहेल करतो, त्यासोबत अदर बॅक्टेरिया किंवा विषाणू इनहेल करतो, तेव्हा हा व्हायरस आपल्या तळाशी जाऊन बसतो. तळाशी कसं जाईल तर आपली श्वसन नलिका आहे, श्वसन नलिकेच्या बाजूला ब्रॉन्कस आहेत, ब्रॉन्कसच्या बाजूला लंग मध्ये गेल्यानंतर तिथं अल्व्युला आहे. अल्व्युला म्हणजे काय, सिंपल अंगूरचा गुच्छ आहे त्यांचा, ठीक आहे. त्याच्या बेसला जाऊन बसतात. आता एखादी तळाची गोष्ट काढायची आपल्याला बाहेर तर काय लागेल, ताकद जरा जास्ती लागेल. त्याच्यामुळे हे मिनिमम सांगितले त्यांनी की मिनिमम 1 मीटरचं डिस्टन्स तुम्ही ठेवायचं. त्यापेक्षा जर जास्ती तुम्ही ठेवू शकले तर वेल अँड गुड. जर तुम्ही 1 मीटरचं डिस्टन्स ठेवलं तर साहजिक गोष्ट काय की माझे रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स इतर 1 मीटर मधल्या कुठल्याही इतर व्यक्तीच्या सहवासात येणार नाही. ठीक आहे सर, तुम्ही सांगितलं, आम्ही फिजिकल डिस्टन्सिंग पाळू सुद्धा. पण आता मला सांगा की जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, फ्रंटलाईन वर्कर्स म्हणजे मी आरोग्य कर्मचारी जरी बोलत असलो ते सर्व फ्रंटलाईन वर्कर्ससाठी येतात जे सध्या कोरोनामध्ये काम करतात. पण आरोग्य कर्मचाऱ्याच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर फिजिकल डिस्टन्सिंग ठेवू शकतो का आपण? कोरोनाचा पेशंट पॉझिटिव्ह आहे, त्याचे रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स आहेत, तो सिरियस आहे, अशा पेशंट पासून फिजिकल डिस्टन्सिंग ठेवायला सांगितलेली गव्हर्नमेंटने. आरोग्य कर्मचारी ठेवू शकेल का? मला ते भीती यायली माझ्या, मग मला कोरोना होईल, मी तर फिजिकल डिस्टन्सिंग नाही ठेवत. बरं, आपण कन्सिडर करू की आपल्या हॉस्पिटलमध्ये आज 10 पेशंट ऍडमिट आहेत आणि आपण सिस्टरला सांगितलं सिस्टर जाऊन इंजेक्शन गोळ्या तुम्ही द्या. कंटिन्यू सिस्टरला 8 तासाच्या ड्युटीमध्ये पेशंट सोबत जाऊन बसावं लागतं का तिथं? साधारण काय 8 तासाच्या ड्युटीमध्ये अर्धा तास पेशंटच्या सहवासात येईल. म्हणजे थोडक्यात आपण असं कन्सिडर करू की 100% पैकी आपली सिस्टर फिजिकल डिस्टन्सिंग फक्त आणि फक्त 80% फॉलो करू शकते. 80% फॉलो करू शकाल का सगळेजण? बाकी इतर फ्रंटलाईन वर्कर्स तर 80च्या वर जास्ती करतील, 90% पर्यंत जातील. पोलीसवाले किंवा ऑफिसमधले कर्मचारी किंवा मेडिकल शॉपचे ओनर, हे 90%. पण आपले जे सिस्टर लोक आहेत किंवा मामा लोक आहेत ते 80% फॉलो करू शकतील का नाही? मान्य आहे का तुम्हाला की 20% मध्ये आमच्या पेशंटची कॉन्टॅक्ट येणारच आहे, आम्ही किती जरी टाळलं होतं? मान्य आहे का? हो नाही काहीतरी सांगा. का ह्याच्यापेक्षा जास्ती वाटतं? नाही सर, 80% पेक्षा जास्ती कॉन्टॅक्ट येतो आमचा, असं वाटतं का? आपण जर ठरवलं की नाही आपल्याला मिनिमम मधला मिनिमम जेवढं गरजेचं तेवढ्या वेळेस पेशंटशी कॉन्टॅक्ट ठेवायचा आहे, तर तुम्ही लोक माझ्या मते 80% फिजिकल डिस्टन्सिंग फॉलो करू शकता, 20% मध्ये तुम्ही फॉलो करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय, 20% मध्ये तुम्हाला फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्यामुळं कोरोना होण्याचे चान्सेस आहेत, ठीक आहे.
हा विषय आपण थोडासा बाजूला ठेवा की 20% मला फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्यामुळे कोरोना होऊ शकतो. दुसरी गोष्ट सांगितली त्यांनी की हँड वॉशिंग करा. हँड वॉश कशाला करायचे किंवा कशाने करायचे? हँड वॉश तर आपण जेवणाच्या अगोदर पाण्यानं धुतच होतो हात. मग साबणेनं का करायचे किंवा सॅनिटायझरनं का करायचे? त्याच्यामागे आणि किती वेळ करायचे? टीव्हीवर एक ऍडव्हर्टाईज होती, कोणी सांगेल का की किती वेळ हँड वॉश करायचे आपल्याला साबणेनं? 20 सेकंद. 20 सेकंद. लक्षात घ्या, टीव्हीवरच्या प्रत्येक न्यूज जे आहेत ते 90% पॉप्युलेशनसाठी. त्याला एक्सेप्शन आहेत. एक्सेप्शन कोण आहेत तर त्या टीव्हीवरच्या न्यूजसाठी एक्सेप्शन फक्त आणि फक्त हेल्थकेअर प्रोफेशनल कम्प्लीट एक्सेप्शन आहे. आपल्याला 30 सेकंद हात धुवायचे. 30 सेकंद कशासाठी धुवायचे आणि कशाने धुवायचे? आता साबणेनं हात धुवायचे. साबणेमध्ये काय असतं आणि साबणेमुळे काय फायदा होतो? काही लोकांनी मला प्रश्न विचारले की सर, मिठानं हात खूप चांगला धुतला, ते जेवण केल्यानंतर आम्ही हाताला मीठ लावतो आणि हात धुतो. काही जण म्हणले सर आम्ही लिंबून धुतो. काही जण म्हणले आम्ही तुरटी वापरली. तर साबणच कशासाठी पाहिजे? लक्षात घ्या, प्रत्येकाला मी सांगितलं आकारमान वस्तुमान असेल तर मी कपडे घातलेले तिथं, ठीक आहे. एक आवरण आहे माझ्या भोवती, कॉटनचं आवरण आहे. या व्हायरसच्या भोवती सुद्धा एक आवरण आहे किंवा एनोलोप आहे. हा एनोलोप कशाचा आहे? लिपिडचा आहे. आता लिपिड म्हणजे काय? जे लिपिड काय असतं बाबा? लिपिडचं आवरण आहे, टीव्हीवर सांगायला. आपल्या एखाद्या पेशंटला जर छातीत दुखायला लागला, अटॅक आला, तर डॉक्टर त्याला काय म्हणतात? वजन वाढायला गेलं की दर 6 महिन्याला लिपिड प्रोफाईल करून घे. लिपिड प्रोफाईलची रेंज वाढलेली असेल तर आपण काय म्हणतो? तेलकट तुपकट कमी खात जा. म्हणजे शुद्ध भाषेमध्ये मेद म्हणजेच काय? तेलकट तुपकटपणा. या व्हायरसच्या आवरणाभोवती तेलकट तुपकट एक आवरण आहे. हे तेलकट तुपकट आवरण आहे, तर मग हे कसं करावं लागेल? आज मी बिर्याणी खाल्ली होती, हात माझे एकदम तेलकट तुपकट झाले. शुद्ध पाण्याने धुतल्यावर निघतील का? बरं, मीठ लावून निघतील का? आपण काय करतो? तर साबणेने हात धुतो. साबणेने हात धुतल्यावर काय होते? तो तेलकट तुपकटपणा निघून जातो. सिमिलरली आपल्या हातावर व्हायरस आहे जो आपल्याला दिसत नाही, अदृश्य आहे. त्या व्हायरसची कव्हरिंग जी आहे ती लिपिडची आहे. ती जर आपल्याला ब्रेक करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? साबणेने हात धुवावे. साबणेने हात धुतल्यानंतर काय करायचं की जे आवरण आहे किंवा एनोलोप आहे ते ब्रेक होईल. एनोलोप ब्रेक झालं काय होईल? त्याचं जे न्यूक्लिक ऍसिड आहे, RNA, ते एक्सपोज होईल आणि व्हायरस जो आहे तो निष्क्रिय होईल. म्हणजे थोडक्यात काय, तो वातावरणात किंवा आपल्या शरीरामध्ये पसरणार नाही. पसरला तरी तो निष्क्रिय होईल. त्याच्यामुळं फक्त साबणे. दुसरी एक गोष्ट की आता साबणेने हात धुवायचे. मी चाललंय OPD मध्ये, तिथं साबण कुठं घेऊन कुठं पाणी पकडू? तर प्रत्येक वेळेस पेशंट येतोय आणि दुसऱ्या पेशंटला चेक करताना पहिल्या पेशंटचं इन्फेक्शन जाऊन येऊन चालेल का? त्यासाठी दुसरी एक गोष्ट की सॅनिटायझर किंवा स्टरिलियम. हे जे स्टरिलियम आहे आपल्याकडे इथं दिलेलं, ते स्टरिलियम आहे. स्टरिलियम म्हणजे नेमकं काय? व्हॉट्सअपला जोक येऊ लागले बघा. आता दारूची दुकानं बंद झाली, तर सॅनिटायझर मधून दारू कशी काढायची याची शोध लावा. कुठली तरी रेसिपी द्या आम्हाला, की कशी दारू बनवायची. जर रेसिपी घरी बायकांना द्यायला, नवऱ्यांना वाटायला की दारूची रेसिपी कोणीतरी द्यावी. लक्षात घ्या, सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल आहे, ठीक आहे. मग आपला एक भ्रम होऊ शकतो की ठीक आहे सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल युक्त गोष्टी कोणत्या? घरचा परफ्यूम आहे, डेटॉल आहे तुमचं, ह्याच्यामध्ये पण आपण धुतलं चालेल. किंवा आमच्या घरी तर दारूचा स्टॉक आहे आणि हाताला मस्त बरं वाटत, म्हणजे तोंडाच्या वेळी हाताला लावलं तर चालेल का? लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काय 70% अल्कोहोल आणि रुटीनली जी दारू येते त्याच्यामध्ये किती असतं? 42.8%. म्हणजे 28%चा डिफरन्स आहे. त्या 28%चा डिफरन्स जर अल्कोहोल आपण घेतलं तर काय होईल? जी लिपिडचं आवरण आहे, जे तेलकट तुपकट कवरिंग आहे, ती ब्रेक नाही व्हावी. तेलकट तुपकट कवरिंग जर तुम्हाला ब्रेक करायचं असेल, एक तर साबण नाही तर 70% अल्कोहोल असलेलं सॅनिटायझर किंवा स्टरिलियम तुम्हाला वापरावं लागेल. हे जेव्हा तुम्ही वापराल तर असं होईल, ते ब्रेक होईल. आता ब्रेक होईल, ठीक आहे. मी आता काय करतोय? आता मी स्टरिलियम घेतो, ठीक आहे. आता मी हे स्टरिलियम घेतलं, ठीक आहे. मी हात धुतले, चालेल का असं धुतल्यानंतर? नाही. हे पहिले झाले माझे सरळ हात. ते हात असे का धुवायचे किंवा 6 पद्धतीनेच का धुवायचे? काहीतरी आरोग्य खात्यावाला सांगतात आणि ट्रेनिंग घेतात. लहान मुलांना सध्या रंग भरून स्पर्धा आपल्या घरी चालू आहे, ठीक आहे. चित्रामध्ये रंग भर बाबा, आणि त्याला आपण खडू दिलेले असतात की खडू भर किंवा हत्ती रंग हे कर. तेव्हा हत्ती रंग होताना कुठंतरी थोडे बहुत रंग भरायचा राहतो, तो आपल्याला प्रॉमिनंटली दिसतो. सिमिलरली आपल्या हाताला आपल्याला रंग लावायचा आहे, पूर्ण कव्हर करून. का? कारण व्हायरस अतिशय छोटा आहे, कुठे बसू शकतो. सुरुवातीला मी असं लावलं तर माझ्या बॅक साईडचा व्हायरस हा तसाच असेल, ठीक आहे. हे व्हायरस हे जेव्हा असं केलं मी, समोरच्या आत झाले, मग माझे बॅक साईड झाली, समोर आणि बॅक कव्हर झाली. झालं का? नाही. मग अचानक मला काय कळालं की माझ्या क्रिजेस राहिलेले, ठीक आहे. मुठी इथं म्हणून हे केले, त्याच्यानंतर आतमधल्या सांधी
हे पण केले. मग आता पाहिलं तर काय, कुठं कलर लावायचा राहिलाय? अंगठ्याला. पूर्ण अंगठा गेला. 5 पद्धतीने झालं. माझं चित्र झालंय का नाही? खाली जी रेषा आहे, आपण जे चित्र काढतो त्या चित्रामध्ये काय असे खाली एक रेषा अशी ओबड दिसावी. हे जर आपल्याला समांतर करायचं तर काय करावं लागेल? आपले मनगट सुद्धा करावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही असं कराल तर त्यावेळेस तुमचा हात धुण्यासाठी आरामशीर तुम्हाला 30 सेकंद लागतील. प्रत्येक वेळेस हात धुताना तुम्हाला या 6 पद्धतीने हात धुवायचे, जेणेकरून कुठलीही बाजू कुठे सुद्धा कलर भरायचं बाकी राहणार नाही, जेणेकरून आपल्या अदृश्य असलेला विषाणू आपल्या हातावर कुठेही राहणार नाही. हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर काय होईल? विषाणू तुमच्या हातावरचा आतमध्ये जाणार नाही. आता विषाणू हाताचा आणि आतमध्ये जाण्याचा काय संबंध आहे सांगतो. काय सांगितले? कळत न कळत आपण आपल्या चेहऱ्याला, एक नॉर्मल माणूस किती वेळ हात लावतो? सांगा बरं. 5-6 वेळा. मोबाईल किती कॉल येतात तुम्हाला? संपर्कात असेल. आपण आपल्या चेहऱ्याला 24 तासामध्ये 2000 वेळा हात लावतो. किती? म्हणजे आपल्याला आपल्या चेहऱ्याजवळ आपला हात जातो. फोनचा कॉल आला, हॅलो, माझा हात कुठे चाललाय? डायरेक्ट माझ्या चेहऱ्याजवळ, म्हणजे हा हात माझ्या तोंडाजवळ चाललाय. असा जर हात आपल्याला रोखायचा असेल तर काय करावं लागेल? तर आपल्याला हात धुवावा लागतो. स्वच्छ हात जर लागला तर काही प्रॉब्लेम आहे का? काय. आता तिसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की रेस्पिरेटरी इटिकेट्स. इटिकेट्सचा शुद्ध भाषेत अर्थ घेतला तर मॅनर्स किंवा इटिकेट्सचा काय म्हणून आपण नियमावली. श्वसनाची नियमावली फॉलो करा. श्वसनाची नियमावली काय असते? ती लहानपणी आपली आई आपल्याला सांगायची की बाबा तुला हे काय आलं, नाकात घाण आली तर काय करायचं? असं पुसायचं. बोर घरी आल्यानंतर आई बघायची की शर्ट खूप खराब झाले, मग आईने काय केली? काटा पिन लावून दस्ती लावून ठेवायला लागली. मग त्या दस्तीने आपलं नाक पुसायचं. हे ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या का आपण असा हात करून हे करतो, नाही तर आपल्या नाकाला हात लावायचा नाही, हे अगोदर सांगितलं होतं. ठीक आहे, अगोदर आपल्याला गाईडलाईन्स मध्ये असं होतं की मास्क वापरायचे नाही. आता अचानक काय म्हणतात की मास्क वापरायला चालू करा. कशामुळे मास्क वापरायला चालू करा? की कम्युनिटी स्प्रेड, म्हणजे आपल्याला माहित नाही कोण कोरोना बाधित आहे काय नाही. त्यामुळे प्रत्येकानं जर मास्क लावला तर काय होईल? आतमध्ये व्हायरस येणार नाही. मग मास्क मध्ये पण 3 वेगवेगळ्या प्रकारचे मास्क इथे दिसत आहेत. एक कॉटनचा मास्क जो मी लावलाय, एक सर्जिकल मास्क जो त्यांनी लावलाय, आणि N95 मास्क जो सरांनी लावलाय. मग प्रत्येकाला N95 मास्क द्या. कशाला पाहिजे कॉटनचा मास्क? कशाला पाहिजे सर्जिकल मास्क? सगळ्यांना N95, सगळ्यांना प्रोटेक्ट करा. लक्षात घ्या की मी काय सांगितलं की पहिलेच व्हायरसला आकारमान, वस्तुमान आणि वजन आहे. आता इथं संबंध होतो त्याच्या आकारमानाचा. आकारमान म्हणजे काय? मला डबल एक्सेल साईजचं शर्ट लागतं. ह्या व्हायरसचं आकारमान हे डबल एक्सेल आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जे मास्क लावले ते काय? एक प्रकारच्या चाळण्या आहेत. चाळण्या म्हणजे आपण बांधकामाला चाळणी वापरतो, गिट्टीची चाळणी, बारीक रेतीची चाळणी, ठोकर रेतीची चाळणी. सिमिलरली या चाळण्या. आता आपण परत काय कन्सिडर करू? हा कॉटनचा मास्क आहे म्हणजे काय? हा L साईजचा मास्क आहे. या L साईजच्या मास्क मध्ये किंवा L साईजचं शर्ट माझ्या अंगात जाईल का? डबल एक्सेल वाल्या माणसाच्या अंगात नाही जाणार. सिमिलरली L साईजचं जाणार नाही. तसंच हा डबल एक्सेलचा व्हायरस या L साईजच्या मास्क आतमध्ये एंट्री करेल का? म्हणजे नियर तुमचा कॉटनचा मास्क सुद्धा तुमचा प्रोटेक्टिव्ह आहे. लक्षात आलं का? कॉटनचा मास्क जरी लावला तरी चांगलं आहे. दुसरी गोष्ट सर्जिकल मास्क जे त्यांनी लावलं, ट्रिपल लेअर. हे मास्कची साईज म्हणजे काय? M साईजचा मास्क आहे. हे M साईज मधून तो जाणारच नाही. आणि त्याच्यावरचं प्रोटेक्शन म्हणजे N95 मास्क. S साईज किंवा एक्स्ट्रा स्मॉल साईज ह्याच्यामधून ते आतमध्ये एंट्रीच करणार. थोडक्यात काय तर हे मास्क लावणं तुम्ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आता मग N95 कुणासाठी आहे? व्हेंटिलेटर, PPE किट, N95 म्हणजे 24 तासाच्या न्यूजमध्ये जर आपण पाहिलं तर ह्याचा उल्लेख जर एवढा करायला की 100-150 वेळा नाव आपण ऐकतो, पेपरवर, व्हॉट्सअपला, इकडे तिकडे. तर लक्षात घ्या त्याच्या गाईडलाईन्स आहेत. N95 कुणी वापरायचे आणि कधी वापरायचे. काही प्रोसिजर आहेत ज्या हॉस्पिटलमध्ये आपण फॉलो करतो. उदाहरणार्थ नेबुलायझेशन, जे आपण वाफ देतो. वाफ देताना काय होतं की हवेमध्ये तुषारकण, एरोसोल्स हे जनरेट होतात. आणि ते तुषारकण जे आहेत ते फक्त कोरोना व्हायरसचेच आहेत का? नाही, इतरही बारीक सारीक व्हायरस किंवा विषाणू त्याच्यापेक्षा बारीक असलेले आपल्या शरीरामध्ये एंट्री करू शकतात. आणि त्यावेळेसच्या इन्फेक्शनला आपण कोरोना समजू डॉक्टरला क्वारंटाईन करू शकतो. अशा वेळेस डॉक्टरने N95 लावलं तर काय होईल? एरोसोल्स वगैरे जाणार नाही. दुसरी गोष्ट, कॅज्युअलिटीमध्ये ब्रॉड डेथ पेशंट आलाय आपल्याकडे. आल्यानंतर आपण काय करतो? आपला मामा किंवा डॉक्टर छातीवर चढून त्याला CPR द्यायला लागतो. CPR देणं म्हणजे काय? आपलं तोंड पेशंटच्या कुठं चाललंय? पेशंटच्या तोंडावर. त्यावेळेस सुद्धा तुम्हाला N95 लागतो. ICU मध्ये एखाद्या पेशंटला एंडोट्रॅकियल इंक्युबेशन करतो आपण, त्याच्यात तोंडामध्ये आपण नळी टाकून जेव्हा करतो त्यावेळेस सुद्धा तुम्हाला N95 मास्क हा लागतो.
आता ह्याच्या व्यतिरिक्त आयसोलेशन वॉर्डामध्ये जिथं कोरोनाचा वॉर्ड केलेला आहे अशा ठिकाणी जेव्हा पेशंट ड्युटी करतो किंवा त्याचा स्वॅब घेतो आपण त्यावेळेस सुद्धा तुमच्या चेहऱ्याला N95 मास्क हा असणं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. ठीक आहे. आता हे मला सांगा की हँड वॉशिंग टेक्निक जी होती आपली हँड वॉशिंग टेक्निक तुम्ही लोक किती टक्के फॉलो करू शकता? फिजिकल डिस्टन्सिंगमुळे 20% होणार आहे आपलं. हँड वॉशिंग टेक्निक तुम्ही लोक किती टक्के फॉलो करणार आहेत? साबणेनं हात धुणे किंवा स्टेरिलियमनं हात धुणे हे किती टक्के फॉलो करू शकता हॉस्पिटलमध्ये असल्यानंतर? प्रत्येक वेळेस हात धुणं शक्य आहे का तुम्हाला? धुवावं लागतं. स्टेरिलियमनं किंवा साबणेनं कशाने तरी तुम्हाला करावं लागेल. 100% हँड वॉशिंग टेक्निक फॉलो करू शकाल का? करावी लागेल. ठीक आहे. पण आपण कन्सिडर करू की नाही बाबा काही जणांचं अजूनही थोडं कॉन्फिडेंटली आन्सर येत नाही की आम्ही 100% करू. हे पहा कोरोनाचं मी तेच सांगितलं की जोपर्यंत चटका बसणार नाही तोपर्यंत आपण वागणार नाहीत अशी भूमिका नका ठेवू. आता मी एवढी ट्रेनिंग घेऊन सांगतोय हँड वॉशिंग का करायची कशासाठी सांगायची हे जेव्हा सांगितलं एवढं तुम्हाला कळल्यानंतर तुम्हाला लोकांना करावी लागेल. तर करावी लागेल आपण म्हणताय सर पण 95%च फॉलो होईल. 5% ती हँड वॉशिंग टेक्निक आता विसरून जाईल. ते 5% आपण बाजूला ठेवून आपण असं कन्सिडर करू की आपल्या हेल्थ केअर प्रोफेशनलला 5% हँड वॉशिंग न केल्यामुळं त्याला कोरोनाचं इन्फेक्शन होऊन त्याला कोविड-19 आजार हा होऊ शकतो. ठीक आहे. आता तिसरी गोष्ट काय रेस्पिरेटरी एटिकेट्समध्ये मास्क लावायला सांगितलं. ठीक आहे. कॉटनचा मास्क सर्जिकल मास्क इथं बसलेला एकही व्यक्ती विदाऊट मास्क नाही. विदाऊट मास्क काय कोणी इथं बसलेला कोणी नाही. मास्क लावलेलाच आहे प्रत्येकाने. आणि व्हायरसची एंट्री रूट कोणता आहे आपला? नोज. आता आपण एक कन्सिडर करू की आपलं हॉस्पिटलचं एक गेट आहे. ठीक आहे. हे गेट जे आहेत हे गेट जर मी बंद करून टाकलं आतमध्ये कोणी येईल का? कोणती गाडी येईल का आतमध्ये? मोठ्या साईजची म्हणतो कारण आपल्या व्हायरसला काय आकारमान मोठं आहे. गाडी येईल का आतमध्ये कुठून? ह्याच्यावरून चढून येईल का? तर हे एंट्री गेटच जर आपण बंद केलं म्हणजे आपलं व्हायरसच्या शरीराचं एंट्री गेट कोणतं आहे? ना तोंड आणि नाक आणि डोळे. ठीक आहे. हे एंट्री गेट जर आपण बंद केलं तर व्हायरस आपल्या शरीरात एंट्री करेल का? मग कशाला भ्यायचं? लॉकडाऊनच्या बाहेर जर आपण निघालो फिजिकल डिस्टन्सिंग आपण पाळले रेस्पिरेटरी एटिकेट्स आपण पाळलेत रिपीटेड हँड वॉशिंग करतो तर मग आपल्याला भ्यायची आवश्यकता आहे का? लॉकडाऊनमध्ये आपण जरी बाहेर निघालो तर आपण एंट्री गेट क्लोज करून निघतो. ठीक आहे. आता मला सांगा की मास्क किंवा तुम्ही एंट्री गेट किती वेळ क्लोज करून राहू शकता? 100% राहील का? कंटिन्यू ड्युटीवर आलात हॉस्पिटलमध्ये आलात तर कंटिन्यू मास्क लावून राहू शकता का नाही? राहायला पाहिजे. होईल का तुम्हाला 100% फॉलो करणं हे? जेव्हा पेशंटच्या संबंधात येतात किंवा कुठे येतात समजा आपण कन्सिडर करू की हे सुद्धा 95% करावंच लागेल. ठीक आहे. ह्याच्यात 5% चान्स आहे की तुम्ही लोकांनी मास्क नाही लावला किंवा काही लोकांनी मास्क अचानक असा खाली ओढला. त्या मास्कमध्ये काही जणांनी तोंडाला हात लावला नाकाला हात लावला तर तुम्हाला हे होण्याचे चान्सेस आहेत की तिथं तुम्ही मास्क फॉलो नाही केला म्हणजे इथं 5% परत चान्सेस आहेत की तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये कोणतं रेस्पिरेटरी टिकेट्स न पाळल्यामुळं कोरोना होण्याचे. म्हणजे टोटल मी किती टक्के सांगितले? 30%. आता मी सांगितलं 2000 वेळा आपल्या चेहऱ्याला हात जातो. हा हात जर धुतलेला स्वच्छ हात आता स्टेरिलियम मी हात धुतलाय ना हात जर माझ्या तोंडाजवळ गेला काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही. पण आपण हॉस्पिटल घरी मग जेव्हा तुम्ही जाता घरी तुम्ही जेव्हा एकदम व्यवस्थित स्वच्छ होऊन आंघोळ वगैरे करून घरच्याच वातावरणात आहेत तिथे नॉन इन्फेक्टिव्ह वातावरण आहे त्यावेळेस तुमच्या तोंडाला लागलं काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही. प्रॉब्लेम कुठे? हॉस्पिटलमध्ये ड्युटी करताना किंवा बाहेर फिरताना तुमच्या चेहऱ्याला हात लागू नये. मग असा चेहऱ्याला हात लागून येऊन आपल्याला काय करता येईल? हातावर हात धरून बसायचं सर ड्युटीला आले. ज्यांनी जीन्स घातली त्यांनी खिशात हात घालून बसायचं बस कामच नाही करायचं. हात धरे बैठो चालेल का? असं नाही हे चालू शकतं ना. खूप वेळ तुम्ही जेव्हा तुम्हाला काम नाही तेव्हा बसा. नाही काही जण लगेच काय करा केस वाढवत बसा नका एकमेकाला घेऊन असं करत असले की आपले काय रामदेवामध्ये केस येतात. ह्याच्या व्यतिरिक्त काय माहिती का प्लास्टिकचे ग्लोव्ज आहेत आपल्याकडे. ठीक आहे. HIV किटमध्ये आलेले प्लास्टिकचे ग्लोव्ज आहेत. ते ग्लोव्ज अप्रोप्रिएट साईजचे नाही आहेत. म्हणजे माझे 7 नंबर साईजचा ग्लोव्ज माझ्या हाताला लागतो तर ते 9 नंबर किंवा 8.5 नंबरचे ग्लोव्ज आहेत. ते ग्लोव्ज आपल्या हातात घातल्यानंतर काय होतं हातामध्ये एकदम ढिलेपणा असतो हातात काहीतरी कॅरी बॅग असल्यासारखं वाटतं. जेव्हा कळतंय आपल्याला तेव्हा तर आपण हात नाही लावणार पण नकळत जेव्हा आपला हात चेहऱ्याजवळ जात असेल तेव्हा ते काय करेल कॅरी बॅग कुरकुर आवाज येते. बघितलं ते कॅरी बॅगचे ग्लोव्ज पाहिलेत सगळ्यांनी? ते ग्लोव्ज जर आपण घातले तर आपल्या चेहऱ्याजवळ हात जाणार नाही. लेबर रूम मध्ये जेव्हा तुम्ही PV करता काही करता तुम्ही हातात ग्लोव्ज घालता अगोदर. ग्लोव्ज घातल्या तर तुम्हाला तोंडात हात लावून लागेल का? नाही. तुम्हाला काहीतरी PV वगैरे करायची मग तुम्ही लावत नाही. पण ते ग्लोव्ज जर खूप वेळ तुमच्या हातात असले तसेच कंटिन्यू आणि कुठलंच काम केलेलं नाही ते आपल्या म्हणजे परफेक्ट साईजचे ग्लोव्ज आपण जर हाताला घातले काय होतील आपला हात त्या ग्लोव्ज साईज सुद्धा आपल्या चेहऱ्याला लागू शकतो आणि सर्जिकल ग्लोव्जचा उद्या तुटवडा होऊ शकतो.
त्याच्यामुळे साधे प्लास्टिकचे ग्लोव्ज आपल्या हातामध्ये घालून राहणं गरजेचं आहे. ते प्लास्टिकचे ग्लोव्ज एवढे कामाचे आहेत की त्याच्यावर तुम्ही लिहू सुद्धा शकत नाही. ते मोठ्या साईजचे ग्लोव्ज लिहिताना आपल्याला काढावं लागते, घ्यावं लागते. त्या ग्लोव्जचा वापर आपण इन्फेक्शन होऊ नये म्हणून करतोय का? नाही. त्या ग्लोव्जचा वापर कशासाठी करतोय आपण की आपल्या चेहऱ्याला हात लागू नये म्हणून. मग असं जर ग्लोव्ज आपण हॉस्पिटलमध्ये घातले, जे 5% चान्स आहे आपल्या शरीराला किंवा चेहऱ्याला हात लागण्याचा किंवा रेस्पिरेटरी टिकेट्स न फॉलो करण्याचा, ते थोडासा कमी होईल तिथं ते ग्लोव्ज घातल्यामुळे 2.5% पकडू. ठीक आहे. दुसरी एक गोष्ट आहे की आपला हात आता जाऊ नये म्हणून काय माहिती काय, माझी ही टेक्निक नाहीये, ही टेक्निक कुठल्या तरी प्लास्टिक सर्जनची. ठीक आहे. त्यांनी काय केलं की तुमचा जो एल्बो आहे, हे जो तुमचा आपण काय म्हणतो कोणी आपली, ही जर तुम्हाला पॅक करायची असेल तर तुम्हाला स्टिकिंग लावावी लागेल. हाफ स्लीव्ह झाला कोणी आहे की इथं? हाफ स्लीव्ह घातले शर्ट आहे. यस. काहीच नाही, आपल्या हॉस्पिटलला जी स्टिकिंग आहे ना, चार आपल्याला हे अशा स्टिकिंग कट करून घ्यायचे. ठीक आहे. 2 मोठ्या आणि 2 आपल्या छोट्या प्रमाणामध्ये. आता याचे स्टार स्टिकिंग कट केल्या, 2 अशा मोठ्या केल्यात मी. ठीक आहे. आता सरांचा हात आहे, हा हात काय करायचा, फुल्ली एक्सटेंड करायचा, ताठर करायचा आपल्याला हात. फुल्ली ताठर केल्यानंतर बॅक साईडला या हाताच्या, हे जो बॅक आहे इथं, या साईडला आपल्याला काय करायचं, लॅटरली या इथे स्टिकिंग लावून टाकायची. ठीक आहे. सर्जिकल स्टिकिंग आहे किंवा घरची चिकटपट्टी आहे तुमची, पोलिसाला स्टिकिंग भेटत नसेल तर आपली जी इलेक्ट्रिकला किंवा याला आपण स्टिकिंग वापरतो ती स्टिकिंग जरी आपण हाताला लावली अशी प्रॉपर, आणि हे कोणी जर मध्ये भागी घेतली आपण, आणि हे जे 2 आहेत वरचे, इथे एक लावलाय आणि हा हात इथं लावला. ठीक आहे. सर आता तोंडावर हात, रेजिस्टन्स फील होतं, रेजिस्टन्स येतो म्हणजे काय, ह्याच्यामध्ये पण हात तोंडाजवळ जाणार नाही अशातला प्रकार नाही. हात तोंडाजवळ जाईल, तुम्हाला हे लावून जेवता सुद्धा येईल, पण तुमच्या लक्षात येईल की आपला हात आपल्या आयडेंटिफिकेशन म्हणजे आपल्या तोंडाजवळ चालला. नकळतपणे जो हात जातोय आपला, एक हातात ग्लोव्ज घातलेत, हातावर हात धरून बसलात, केस वाढवत बसलात, किंवा मग स्टिकिंग लावली, तुमचं 5% चेहऱ्याजवळ हात जाईल का? म्हणजे थोडक्यात काय की हाता आपला चेहऱ्याजवळ झाल्यामुळे जे इन्फेक्शन आहे ते आपण प्रिव्हेंट करू शकतो का नाही? आता हे हात कोणत्या हाताला लावायचे? बस ही स्टिकिंग कुठल्या अच्छा घाम आले. आता ही स्टिकिंग घामाला होते. ठीक आहे. आपण चिकटपट्टी वगैरे जर लावली ना त्याच्या हाती होते. आपण ड्युटीवर आल्यानंतर प्रत्येक जण, आता सध्या जर नसेल उद्या कोरोना वॉर्डात जेव्हा ड्युटी करता तुम्ही, त्यावेळेस ही भीती असते, त्यावेळेस तुम्ही हाताला स्टिकिंग लावली तर काय होईल, तुमचा हात चेहऱ्याजवळ जाणार. आणि असं चेहऱ्याजवळ न गेल्यामुळे काय होईल की ते जे एंट्री गेट मध्ये आपण डायरेक्ट जे वायरस इन्सर्ट करतोय हे जातील का? हे नाही जाणार. म्हणजे 5% इथं कमी झालं. आता राहिला चान्स कोणता इन्फेक्शन होण्याचा, जो टोटल 25% मी सांगितलं. 25% चान्स मला इन्फेक्शन होणार आहे फिजिकल डिस्टन्सिंगमुळे, 20% होणार आहे. ठीक आहे. सर तुम्ही इथं आलाय ट्रेनिंग द्यायला आणि सगळ्या न्यूज काय सांगितले काय सांगायला, सगळेजण काय सांगतात की इटलीमध्ये रोजचे 2000-3000 लोक मरतात. तिथली लोकसंख्या अतिशय कमी आहे आणि तिथलं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर जगाच्या दृष्टीने किती नंबरचं होतं? 2 नंबरचं. भारताचं किती नंबरचं आहे? 112. ठीक आहे. 2 नंबर कुठं आणि 112 कुठं? त्या ठिकाणचं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर एवढं चांगलं असून तेवढ्या डेथ होत आहेत, भारतात किती होणार असं म्हणलं की आपल्याला लगेच टेन्शन यायला चालू होतं. लक्षात घ्या, ही जी एक निगेटिव्ह न्यूज झाली. पॉझिटिव्ह न्यूज एक अशी आहे की भारतामध्ये जरी हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर 112 नंबरचं असेल तर जगामध्ये इम्युनिटी वाईज किंवा रोग प्रतिकार शक्ती वाईज सगळ्यात चांगला देश कोणता आहे? भारत. म्हणजे 203 कंट्रीमध्ये रोग प्रतिकार शक्ती ही आपली भारताची ही 1 नंबरची आहे. आता काही लोकांना जर कळालं नसेल रोग प्रतिकार शक्ती नेमकी काय, हॉस्पिटलमधल्या लोकांना कळलं की रोग प्रतिकार शक्ती इम्युनिटी काय. लक्षात घ्या, आपण एक जोक सांगतो नाही की एक माणूस होता, एक पाकिस्तानचा, एक इंडियाचा, एक इंग्लंडचा, त्याने इतकी लांबुडी मारली, हे मारली असं सांगतो. तसं आपण समजू की 5 लोक आहेत, 5 देशाचे लोक, इंग्लंड, अमेरिका, कुठला इटली आणि चायना आणि भारत. ठीक आहे.
एकाच ठिकाणी पाणीपुरी खाल्ल्या तर त्यातल्या कुणाला एजी लवकर होईल, लूज मोशन्स कुणाला लागतील, बाकी चारही कंट्री लागतील पण भारताच्याला लागणार नाहीत. का तर आपली रोगप्रतिकार शक्ती ही अतिशय चांगली आहे. ठीक आहे सर, भारताची चांगली, पण भारतात मग आपण 5 बायका बघू. एक इंजिनियर आहे, एक कंडक्टर आहे, एक शिक्षक आहे, एक आपण काय म्हणू की एक पोलीस वाली कॉन्स्टेबल आहे आणि एक आपली स्टाफ नर्स आहे. त्या 5 जणांपैकी चांगली इम्युनिटी कोणाची आहे? कशामुळे? कंडक्टरची का नाही? कंडक्टर तर रोज इकडे तिकडे फिरते बसमध्ये. पोलिसांची पण इम्युनिटी चांगली, पोलिस पण बाहेर जातात. लक्षात घ्या, इम्युनिटी वाईज जर आपण पाहायला गेलो, आपण जर म्हणजे 5 जणांमध्ये सगळ्यात टॉपची इम्युनिटी कोणाची आहे? कशामुळे? प्रिकॉशन. लक्षात घ्या की पोलीस किंवा बँक, आपले शिक्षक किंवा कंडक्टर हे लोक निरोगी लोकांना भेटू शकतात, रोगी लोकांना भेटण्याचे चान्सेस तिथे. पण आपल्या हॉस्पिटलमधली एएनएम, जीएनएम किंवा डॉक्टर किंवा हेल्थकेअर प्रोफेशनल हा 100% कोणाला भेटतोय? रोगी लोकांना. अचानक आजच भेटतोय का आपण? आपण कधीपासून आपली ड्युटीच्या असली तेव्हापासून भेटतोय. म्हणजे नकळत आपल्याला कधी असं कुणाला झाले का की आपण आजारी पडलो 1 महिना, फ्रॅक्चर झाल्यामुळं किंवा पॅरालिसिस झाल्यामुळे किंवा डिलिव्हरीमुळे एएनसी घेणं गोष्ट वेगळी आहे, पण इन्फेक्शन कुणाला बसलंय आणि 1 महिना बेड रिडन असं कोणी झालंय कधी? थोडक्यात काय, रोगप्रतिकार शक्ती आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगली आहे म्हणजे थोडक्यात काय, जगामध्ये चांगली इम्युनिटी कोणाची आहे? भारताची. आणि भारतात सगळ्यात चांगली इम्युनिटी कोणाची आहे? गुरांच्या स्टाफ नर्सची. बरोबर आहे का चुकीचं आहे? पटलं का तुम्हाला? आता ही गोष्ट लक्षात घ्या की ही अजून याच्यात उदाहरण देतो. आपल्याकडे आता मी तर सर्व्हिसमध्ये त्यावेळेस नव्हतो, मी स्टुडंट होतो. स्वाईन फ्लू जेव्हा आला तेव्हा भद्रेश्वर तुम्ही असताल ड्युटीला. ठीक आहे, स्वाईन फ्लू हा सुद्धा कोरोनाच्याच फॅमिलीचा आहे. आता आपण काय म्हणू की घातक आजार कोणता आहे? स्वाईन फ्लू जास्ती घातक आहे का कोरोना जास्ती घातक आहे? स्वाईन फ्लू घातक कुणाला म्हणू आपण? ज्याचे मॉर्टॅलिटी रेट किंवा ज्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण हे जास्ती आहे ते घातक. मग कोरोनाला एवढं का घाबरले आणि स्वाईन फ्लूला तेवढं काय घाबरले का नव्हते? त्याचा इन्फेक्टिव्हिटी रेट हा थोडासा जास्ती आहे. दुसरी गोष्ट, आता व्हॉट्सअप आहे, त्यावेळेस व्हॉट्सअप नव्हतं. व्हॉट्सअपसोबत ट्विटर आहे, फेसबुक आहे, खूप गोष्टी जातात. त्याच्यामुळे त्याचा खूप जास्त अवेअरनेस झाला. अवेअरनेस चुकीचाच होतोय असं म्हणत नाही मी, गरजेचं होतं, पण त्याच्यामुळे आपण विनाकारण पॅनिक होतो. पण लक्षात घ्या, स्वाईन फ्लूचा इन्फेक्टिव्हिटी रेट जरी कमी असला तर हा इन्फेक्टिव्हिटी रेट कुठं कमी होता? कम्युनिटीमध्ये. स्वाईन फ्लूचे पेशंट कुठे ॲडमिट व्हायचे? सरकारी दवाखान्यात. कोरोनाचे पेशंट कुठे ॲडमिट होत आहेत? सरकारी दवाखान्यात. बाहेरचं जग सोडून द्या, आपल्या कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये पाहू आपण. कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये स्वाईन फ्लू जेवढा होता तेवढाच कोरोना पण कंपाऊंड वॉलच्या आतमध्येच आहे. मग आपल्या टीव्हीवर एक न्यूज येते सध्या. कोणती न्यूज येते? टीव्हीवाले खूप चांगली न्यूज देतात. कोणती न्यूज देतात की बाबा आमचा काय एखादा जर आरोग्य कर्मचारी कोरोनाची ड्युटी करताना काही झालं तर त्याला 50 लाखाचा विमा देणार. ठीक आहे, विमा देता चांगली गोष्ट. आपण प्रत्येक जण विमा काढतो. विमा काढताना आपल्याला अशी भीती असते का की आपण मरणारच आहेत म्हणून काढेल. ती प्रोसिजर आपण त्या गोष्टीला अडॉप्ट झालो. पण एक न्यूज चॅनलवाले नवीन शब्द दिलाय आणि खूप चांगली गोष्ट आहे. ऍक्च्युअली बघायला गेलं तर खूप चांगलं आहे आपल्यासाठी, पण त्याचा एक उलटा अर्थ निघतो. त्यांनी काय म्हणलं की कोणी जर ड्युटी करताना एक्सपायर झालं त्याला काय म्हणायचं? मार्टियर्स किंवा शहीद. मार्टियर्स आपण कधी नाही ते शब्द ऐकला असा, आपल्याला शहीदाचा दर्जा दिला. मी आईला फोन केला माझ्या की आई अगं कोरोना ड्युटी करायला एवढं फिरायलाच तुला माहिती का, मी मेल्यावर मला शहीद म्हणणार. आई काय म्हणेल माझी की तुमचे घरचे लोक काय म्हणतील? मोरू दे, जळू दे, खपू दे, तिकडे ते मार्टियर्स 50 लाख काय घेऊन देण नाही, तुझं तू घरी बस, असं म्हणतील का नाही? न्यूज चॅनलवाले दिले. गव्हर्नमेंट करायचं चांगलं करेल, पण ज्याच्यावर बितायली. ठीक आहे, आपल्याला एक वेळ माझ्यासारख्या माणसाला भारी वाटायला शहीद, म्हणजे हलक्या काळजाचा माणूस आहे, थोडा घाबरणार आहे, सायकोलॉजिकली वीक आहे, कोरोनाला घाबरलाय, शहीद मी शहीद होणार म्हणल्यावर काय वाटतं त्याला? सुट्टी टाकून जाऊ काय की, ड्युटीवर नको काय की, मला हायपर टेन्शन आहे, बळजबरी सर्टिफिकेट पण आणावं कुठून? सरकारचेच ग्राह्य आहेत आणि सरकारी दवाखान्यात ड्युटी आपण करतो. आपल्या एमएसला तर आपलं सगळंच माहिती आहे आपल्याला काय काय नाही. तर लक्षात घ्या, अशा ज्या न्यूज आहेत या न्यूजमुळे काय होतं की आपण मानसिकदृष्ट्या थोडंसं खचून जातो. तर माझं म्हणणं काय होतं की स्वाईन फ्लू मी काय सांगितलं, कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये सुद्धा तेवढाच होता जेवढा कोरोना आहे. मग असे स्वाईन फ्लूच्या ड्युटीच्या वेळेस आपल्या हॉस्पिटलमधले किती लोक मार्टिरियर्स किंवा शहीद झाले? किती झाले? रायगड जिल्ह्यामधला रेकॉर्ड सांगा बरं मला. कोणीच नाही. स्वाईन फ्लू किती लोकांना झाला? कोणालाच. मग स्वाईन फ्लू झाला नाही तर आता कोरोना का होईल? इन्फेक्टिव्हिटी आतमध्ये तेवढीच आहे ना. हा ठीक आहे, कम्युनिटीमध्ये बाहेर फिरताना तुम्हाला होईल, पण हॉस्पिटलमध्ये काम करायला मी नको म्हणते का, तर कोरोनाची ड्युटी हे ते. स्वाईन फ्लू जसा तुम्हाला झाला नाही तसंच तुम्हाला कोरोना होणार नाही. स्वाईन फ्लू आम्हाला का झाला नाही? का झालं नसेल बरं स्वाईन फ्लू तुम्हाला?
लक्षात घ्या, हे जे आहेत ना मास्क लावणे किंवा हे 6 पद्धतीने हात धुणे किंवा फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, हे आपण पहिल्यापासून करत आलो. आपल्याला जेव्हा MBBSची पोस्टिंग किंवा GNMची पोस्टिंग होती आणि हरण्याची केस असायची, तर आपण पेशंटला खोकला कर म्हणताना इकडं तोंड करून खोकला कर म्हणायचो का? तोंड तिकडं कर आणि खोकला कर का? कारण त्याचे रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स किंवा एरोसोल्स आपल्या अंगावर उडू नये. त्यावेळेस कोरोना होता का नाही? याला युनिव्हर्सल प्रिकॉशन म्हणतो आपण. हे युनिव्हर्सल प्रिकॉशन आपण त्यावेळेसही घेत होतो. आज फक्त सगळेच घ्यायलेत म्हणून आपल्याला वाटेल आपण घ्यायला होतं नाही. बरोबर आहे, हे युनिव्हर्सल प्रिकॉशन आपण घेत होतो म्हणून आपल्याला झालं नाही. दुसरी गोष्ट, ते 5-10% आपण युनिव्हर्सल प्रिकॉशन त्यावेळेसही घेतली नसतील, पण आपल्याला सांगितलं त्यावेळेसही झालं नाही. आजही समजा 5-10% आपण नाही घेणार, तर आजही आपल्याला कोरोना होणार नाही. कशामुळं? आणि आपली इम्युनिटी ही जगामधली सगळ्यात चांगली इम्युनिटी कोणाची आहे? उरणच्या हॉस्पिटलवाल्यांची. म्हणजे आपल्याला होईल का? नाही. म्हणजे थोडक्यात काय 25% जो आजार होण्याचे चान्सेस सांगितले होते मी, तर इम्युनिटी वाईज मला सांगा 15% तुम्ही कमी कराल का नाही? 15% माझी इम्युनिटी चांगली आहे, मी हॉस्पिटलमध्ये काम करते, तुम्ही एवढं समजून सांगितलं मला. आणि मला तुम्हाला पटलं तर हो म्हणा, नसेल पटलं मी अजून सांगतो. पटलंय का तुम्हाला की तुमची इम्युनिटी ही चांगली आहे? म्हणजे तुम्हाला कोरोना 15% इम्युनिटी चांगली असल्यामुळे होणार नाही. आता उरलेत 10%. बरोबर. कालच आता आमची येताना मॅडमसोबत चर्चा झाली की दिल्लीची कमिटी आली आणि त्यांनी सांगितलं की काय आपल्या मे एंडपर्यंत 50,000 रुग्ण किंवा 1 लाख रुग्ण सापडतील. बरोबर आहे, कमिटीने असा अंदाज होतो एप्रिल एंडपर्यंत. आता एप्रिल एंडपर्यंत 50,000 रुग्ण सापडतील की नाही पाहण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? काय करावं लागेल? एप्रिल एंडची वाट पाहावं लागेल ना. एप्रिल एंडलाच कळेल आपल्याला. बरोबर आहे का चुकीचं आहे? त्याच्या अगोदर कोणी सांगतो दिस इज प्रिडिक्शन. दिस इज प्रिडिक्शन कम्प्लीट हायपोथेसिस आहे की बाबा असं होईल, काहीतरी स्टडी आहे, असं आहे. जसे न्यूज चॅनलवाले या स्टडी सांगतात की 50,000 सापडतील, 20,000 मरतील, जगामध्ये एवढे मरतील, भारतामध्ये एवढी लोकसंख्या एवढे मरतील. हे गोष्टी अरे कसं होईल, काय होईल, हे विचार करत बसणार काय होणार आहे का? त्यासाठी वाट बघावं लागणार की ते होणार आहे का नाही. जसं ह्या न्यूज आहेत तशाच काही दुसऱ्या पॉझिटिव्ह न्यूज पण आहेत की त्या सुद्धा पाहण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल. उदाहरणार्थ पॉझिटिव्ह न्यूज कोणती आहे? तर पॉझिटिव्ह न्यूज पहिली, हे WHO किंवा ICMR हे देत नाहीत का? कारण की ह्या पॉझिटिव्ह न्यूजला काही पुष्टी नाही. दिस इज हायपोथेसिस. पण जशा या हायपोथेसिसवर आपण भरोसा देतो की 50,000 मरणार, आपण लगेच छातीची धडधड आपली वाढायला सुरुवात होती. तसं पॉझिटिव्ह गोष्टी ऐकून आपल्याला खुश व्हायला पाहिजे ना. पॉझिटिव्ह न्यूज कोणत्या कोणत्या आहेत? मग पॉझिटिव्ह न्यूज मधली सर्वात पहिली पॉझिटिव्ह न्यूज मी जे सांगितलं होतं की एंडेमिक एरिया. इंडिया ही जसं आपलं उरण MPK साठी एंडेमिक सांगितलं मी, तसं भारत हा एंडेमिक कोणत्या आजारासाठी आहे? मलेरिया. ठीक आहे. एक स्टडी चालू आहे की ज्या एरियामध्ये एंडेमिक मलेरिया आहे अशा ठिकाणी कोरोनाचा व्हायरल लोड हा अतिशय कमी होतो. भारतासारखा मलेरिया जगामध्ये इतर कुठेही नाही. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात व्हायरल लोड आपल्याकडे काय होईल? कम्पेरेटिव्ह कमी होईल. व्हायरल लोड कमी झाला म्हणजे इन्फेक्शन नाही झालं असं आहे का? इन्फेक्शन होणार आहे, पण व्हायरल लोड कमी झाल्यामुळं सिव्हिअरिटी किंवा जे सौम्य, मध्यम आणि तीव्र असे जे आपण म्हणतो ते तीव्र स्वरूपात हा आजार जाण्याचे चान्सेस हे कमी आहेत. म्हणजे आपण एंडेमिक एरिया मलेरियात राहतो, आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. म्हणजे दुसरी एक की लहानपणापासून आपण शाळेत जाताना एका विटकरीच्या कलरनं लिहिलेलं असायचं की क्लोरोक्विनची गोळी करी हिवतापाची होळी. हिवताप म्हणजेच काय? मलेरिया. क्लोरोक्विनची गोळी इथं बसलेल्यापैकी कुणाला भेटली नसेल खायला आतापर्यंत? असं कोणी आहे का ज्यानं क्लोरोक्विनची गोळी कधीच खाल्ली नाही? मी नाही खाल्ली, मला कळते तसं. लहानपणी माझ्या आईवडील घेऊन गेले असतील ना मला कुठेतरी, मलेरियाची गोळी दिली असेल ना. आपल्या लहानपणीचं कळतंय का? म्हणजे कळत न कळत 95% लोकांनी क्लोरोक्विनची गोळी आपण खाल्लेलीच आहे. उगाच आता ओरडून हायड्रॉक्सिक्लोरोक्विन पाहिजे, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन पाहिजे. ठीक आहे, गव्हर्नमेंट ती पण तुम्हाला देते. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन अशी एक स्टडी आहे की हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची गोळी खाल्ल्यानंतर दॅट इज प्रोफायलॅक्टिक, म्हणजे प्रतिबंधात्मक. जर आपण ती गोळी खाल्ली तर काय होईल? तुम्हाला लोकांचा व्हायरल लोड हा कम्पेरेटिव्ह कमी होईल. व्हायरल लोड कम्पेरेटिव्ह कमी होईल म्हणजेच काय? सौम्य स्वरूपाचं इन्फेक्शन तुम्हाला जरी झालं तरी तीव्र आणि मध्यम स्वरूपात तुम्ही जाणार नाही. मग या एंडेमिक एरिया ऑफ मलेरिया क्लोरोक्विनची गोळी, हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची गोळीच्या या गोष्टींना आपण मार्क देऊन 5% आपलं जे 10% होणार होतं ते 5% आपण कमी करू का नाही? 5% कमी करायचंय का? प्रत्येकाने घेतलेलं बरोबर आहे. मग आता राहिला चान्स किती आपल्याला शून्याचा? 5%. प्रत्येकाने आपला डावा दंड चेक करा बरं. डाव्या दंडाला काही खून आहे का इंजेक्शनची? डावा उजवा चेक करा. तेच लक्षात येत नाही आपल्याला डावा उजवा. डावा दंड जेव्हा आपण चेक करतो तिथं काय BCGची खून आहे. हे BCGचे इंजेक्शन म्हणजे काय? BCGचे इंजेक्शन म्हणजे काय?
हे इंजेक्शन आपण कशासाठी देतो, कोणत्या आजारासाठी देतो, टीबीसाठी देतो. हे इंजेक्शन म्हणजे एक इम्युनोमॉड्युलेटर. ह्याची पण एक स्टडी चालू आहे की जिथं बीसीजी घेतल्या गेलेला आहे अशा ठिकाणी व्हायरल लोड हा जास्ती वाढत नाही. हे एक हायपोथेसिस आहे. जसं हे हायपोथेसिस आहे की 50,000 केसेस आहेत, तसं बीसीजीचं एक हायपोथेसिस आहे. बरोबर आहे. माझ्या डाव्या दंडाला हात लावला, बीसीजी इकडे, व्हायरल लोड माझा कमी होणार आहे. जरी मला कोरोना झाला तर कसा सौम्य स्वरूपाचा असेल, मध्यम किंवा तीव्र स्वरूपात जाण्याचे चान्सेस कमी आहेत. आता आपण असं म्हणतो की माझ्या घरी लेकरू आहे सर 6 महिन्याचं, जन्मल्या बीसीजी देतात का नाही, मग त्याच्यामध्ये इम्युनोमॉड्युलेटर ऍक्टिव्हिटी जास्तीच आहे, त्याला दिलेलं आहे ना बीसीजी. म्हणजे ते आपले एएनएम लोक लसीकरण करतात. उद्या जर ह्याचा शोध पॉझिटिव्ह आला तर कोरोना प्रिव्हेन्शनचं पूर्ण श्रेय कोणाला जाईल, आपल्या पीएससीच्या एएनएमला, अंगणवाडी वर्करला, आशा वर्करला, जे की इम्युनायझेशन किंवा लसीकरण सत्रात काम करतात. म्हणजे थोडक्यात काय की आपण म्हणू शकतो की भाऊ मला बीसीजी घेतलेलं आहे, आपल्या डाव्या दंडाला ऑल इज वेल करायचं. इथं बघून आपलं बीसीजी घेतलेलं आहे, आपल्याला बीसीजी मुळे काय होणार आहे, कोरोनाचा व्हायरल लोड आपला वाढणार नाही. हायपोथेसिस. पण हे खरं आहे का खोटे बघायला काय करावं लागेल, 3 महिने वाट बघावं लागेल. अशा वेळेस आपण हे करू. आता अजून एक कोरोनामध्ये काय सांगितलंय की कोरोनाचे जे पेशंट आहेत हा व्हायरस म्युटेटेड आहे, 5% कमी करत नाही मी बीसीजीमुळे, ठीक आहे, त्याचे 2.5%च कमी करू. अजून एक स्टडी अशी की होस्टेल रिसेप्टर, म्हणजे मी तुमच्या उरणमध्ये गेस्ट आहे आज, माझे होस्ट कोण आहेत, पाहुणे तुम्हाला कोण रिसिव्ह केले, बद्रे सरांनी. तसं आपल्या शरीरामध्ये विषाणू एंट्री केल्यानंतर आपल्या शरीरात त्याला एक होस्ट असतो, हे होस्टेल रिसेप्टर. ही पण एक स्टडी आहे. या स्टडीमध्ये काय सांगितलं की अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम आहेत, ते आपल्या होस्ट आहेत. आता सरांनी आल्या मला एक खुर्ची दिली बसायला, तसंच ह्या होस्टने त्याला रिसेप्टरला अटॅचमेंट साईट दिली. म्युटेटेड म्हणजे काय किंवा चेंज झालेला म्हणजे काय, मी एक अमोल भुसारे आहे आणि अजून एक अमोल भुसारे सेम माझ्यासारखाच, त्या कानाला एक गुंडू लागले, तर त्याच्या इकडचं एक अमोल भुसारेला 11 बोट आहेत, बाकी अमोल भुसारे सेम आहे. फरक काय, फक्त 5-10 बोटाच्या ऐवजी ह्याला 11 बोट आहेत. दॅट इज म्युटेशन. इकडे आल्या ह्याच्या कानाला एक गुंडू लागले. असे हे 20 स्ट्रेन सध्या फिरतात असं काहीतरी सांगतात, ठीक आहे. तर अमेरिकेतला, इटलीतला जो स्ट्रेन होता त्याची अटॅचमेंट होस्टेल रिसेप्टरशी कशी असायची, 3 ह्यानं, म्हणजे 3 अँकर असायचे. समजा हे टेबल म्हणजे होस्टेल रिसेप्टर, हा कोरोना व्हायरस, असं 3 ह्याने अटॅच केलंय. 3ची अटॅचमेंट तोडणं आपल्याला किती अवघड जाते. इंडियामधला जो व्हायरस आहे, स्टडी आहे बरं ही पण, ते काय म्हणतात की फक्त एका रिसेप्टरने अटॅच होते. मग हे एका रिसेप्टरने अटॅच होते, एकाची अटॅचमेंट तोडणं आणि तिघांची तोडणं, फरक आहे की नाही. मग एकाचा म्युटेटेड स्ट्रेन आहे तो आपला, म्हणजे जो लेस व्हायरुलंट स्ट्रेन इंडियामध्ये आलाय, लेस व्हायरुलंट म्हणजे काय, कमी ताकदीचा हा व्हायरस आपल्याकडे आला, एका ह्यानंच अटॅच होतो, तो इमिजिएटली ब्रेक होईल आपण असं म्हणतो, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं अजून, म्हणजे थोडक्यात काय, आपण लेस व्हायरुलंट स्ट्रेन मिळेल, तुम्हाला किती टक्के कमी करायची इन्फेक्शनची तुम्ही ठरवा. ह्याच्या व्यतिरिक्त काय की कोरोनामध्ये 70%, 70% पॉप्युलेशन ही माइल्ड म्हणजे सौम्य किंवा असिम्टमॅटिक केसेसमध्ये असते. माइल्ड किंवा असिम्टमॅटिक मध्ये. असिम्टमॅटिक म्हणजे कुठल्याच प्रकारचं लक्षण नाहीये, माइल्ड म्हणजे सौम्य, ठीक आहे. सौम्य स्वरूपात 70% पेशंट जाणार आहेत आणि 30% पेशंट कसे, मध्यम किंवा तीव्र मध्ये. मध्यम किंवा तीव्र मधलेच 4% पेशंट आयसीयू मध्ये ऍडमिट होणार आहेत. किती, 4%. 100 4 लोकांना आयसीयू लागणार आहे. आता आयसीयूत भरती केल्या प्रत्येक बेडच्या बाजूला आपलं व्हेंटिलेटर आहे का, त्याच्यातल्या फक्त 50% पेशंटला व्हेंटिलेटर हे लागू शकते. मग हे व्हेंटिलेटरची एवढी वाहवा टीव्हीवर का चालली, व्हेंटिलेटर थोडा फॅन्सी शब्द पण आहे, आणि खरंच आपल्या पॉप्युलेशनच्या दृष्टीने जर आपण व्हेंटिलेटरचे नॉर्म्स पाहिले तर अतिशय कमी आहेत. आपलं पॉप्युलेशन आहे 130 करोड, त्यातले 4% पॉप्युलेशन काढलं तर किती व्हायलंय, जवळजवळ 5 करोड. 5 करोड व्हेंटिलेटर आपल्याकडे आहेत का, ते आकडा खूप मोठा आहे, त्याच्यामुळे व्हेंटिलेटरचं हे चाललंय, ठीक आहे. मग आता 70% पॉप्युलेशन कशी आहे, माइल्ड मध्ये. आता हे जाऊ द्या, 70% पॉप्युलेशन माइल्ड मध्ये. आपल्या उरणमध्ये गणपती बसते, आपण ना सगळेजण मिळून टाळ्या वाजवून घेऊयात, कारण जेवणानंतरचा वेळ आहे. सगळेजण जागे व्हा थोडेसे. वाजवा, 1, 2, 3 टाळ्या. गणपती किंवा जत्रेत आमच्या परभणीला उरूस असते, उरसात गेलं ना की तिथून निघताना एक तिकीट असते, ते भले मोठे राऊंड फिरत असते, त्याच्यावर एक कार ठेवलेली असते, मारुती 800 वगैरे ठेवायची त्या काळात. बुलेट असायची, पहिलं प्राइस बुलेट, काय मारुती 800, दुसरं बुलेट. पप्पाच्या मागे लागून पप्पा ते तिकीट घ्या की, 10 रुपयाचं तिकीट, पप्पा चल पोराचा हाऊस आहे. ते 10 रुपयाचं तिकीट घेतल्या माझ्या वडील वाचत निघायचे का की मला आता कार लागली म्हणून. तुम्ही उरणमध्ये गणपती तिकीट घेतल्या म्हणता का मला कारच लागली, मला बुलेटच लागली, नाही. तुम्ही काय म्हणतात, घेत कुठे लागणार आहे चला.
ठीक आहे, आपण 25वा 26वा 200 मिक्सर प्राइस आहे. मिक्सर किती जणांना लागलेत? तर असतात ना की बाबा 200 मिक्सर किंवा काहीतरी फ्रीज, 10 फ्रीज, 20 फ्रीज, असं प्राइस कधी कोणाला लागलंय का? बरं ठीक आहे, लागलं पण असेल एखाद्याला, आपण कन्सिडर करू. पण तिकीट काढल्या कॉन्फिडेंटली मला फ्रीज तरी लागणारच आहे असं कोणी म्हणलंय का? नाही. पण ज्यावेळेस आपण तिथं म्हणत नाही की मला कार लागणार आहे, बुलेट लागणार आहे, मग कोरोनामध्ये 4% मध्ये आयसीयू जाऊन मला व्हेंटिलेटर लागणार आहे, आपण काय म्हणालो? बरोबर आहे का चुकीचं आहे? दिस इज मेंटॅलिटी, लक्षात घ्या. आपण कॉमन पब्लिक आहे. इथं बसलेलं कोण, प्रत्येक जणाची 10वी झालेली. हो. 10वीला किती जण मेरिट आले? मी पण नाही आलो बरं मेरिट आलेले का कोणी 10वीला? लाख पोरं एक्झाम देते, त्यातून फक्त किती 100-200 मेरिट निघते. 10वीला जेव्हा आपण मेरिटमध्ये नाही आलो किंवा एक्झाम दिली त्याला मी मेरिटमध्ये येणार आहे, मी तो ओरडत फिरत होतो मी मेरिटमध्ये येणार आहे, तरी नाही आलो. म्हणजे एखादं ओरडत जरी फिरलं मला व्हेंटिलेटर लागणार आहे, त्याला लागेल का नाही गॅरंटी आहे का? मग उद्या जेव्हा आपल्याला बुलेट लागणार नाही, I-20 लागणार नाही, मारुती 800 लागणार नाही, व्हेंटिलेटर का लागेल आपल्याला? आज आपण त्याचा विचार करून का परेशान व्हायचं? आपण कॉमन पब्लिक आहोत, ज्यांची की रोगप्रतिकार शक्ती अतिशय चांगली आहे. आपण युनिव्हर्सल प्रिकॉशन घेणारे आहोत. म्हणजे आपल्याला जरी इन्फेक्शन झालं तर आपलं कसं होणार इन्फेक्शन? ते माइल्ड किंवा सौम्य स्वरूपात इन्फेक्शन असेल. तीव्र किंवा अतितीव्रमध्ये ते जाईल काय? नाही. म्हणजे थोडक्यात या प्रश्नाचा आन्सर आता मला सांगा की मी तुम्हाला सांगितलं 30% तर तुमच्या अगोदरच कमी केलं होतं. तर तुम्हाला काय वाटतं की आता तुम्हाला 100% कोरोना होईल का? होईल का जर ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या? हात धुतले, फिजिकल डिस्टन्सिंग, नॉट सोशल डिस्टन्सिंग, ठीक आहे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळली, रेस्पिरेटरी टिकेट्स पाळले, डाव्या दंडाला बघायचं, हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा जो डोस आहे प्रोफायलॅक्टिक डोस, तो माहिती सगळ्यांना येतं? ठीक, मी सांगून टाकतो. हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा डोस हा प्रत्येकासाठी नाहीये, ठीक आहे. फ्रंटलाईन वर्कर्स म्हणजे जे डायरेक्ट पेशंटशी कॉन्टॅक्ट करतात त्यांच्यासाठी प्रतिबंधात्मक डोस आहे. जसं प्रत्येक ड्रगला इफेक्ट असतो तसा त्याला कधी साईड इफेक्ट असतो, ठीक आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा मोस्ट कॉमन साईड इफेक्ट कोण सांगेल? टीव्हीवरही आले सध्या, अनकॉन्शियस, हेडॅक वगैरे. क्यूटी इंटरवल, ठीक आहे. लक्षात घ्या काय माहिती का, ज्याची जास्ती मार्केटिंग होती ना त्याचंच नाव होते. जसं उदाहरण द्यायचं म्हणजे आयुर्वेद आपण म्हणतो, ठीक आहे. आयुर्वेद किती भारतात सगळं जुनं आहे, पण आता पतंजली किंवा रामदेववाल्यापासून सगळ्यांना आयुर्वेद माहिती. त्याच्या अगोदर डाबर होता, बैद्यनाथ होता. तसंच हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचं क्यूटी इंटरवलचं काय झाली, मार्केटिंग झाली. पण त्याच्या अगोदर इतर साईड इफेक्ट त्याचे गॅस्ट्रायटिस, सिव्हिअर गॅस्ट्रायटिस. तुम्हाला क्लोरोक्विनची गोळी जर खाली की भडाभड उलट्या होतात, वॉमिटिंग, नॉजिया, हे जे आहेत ना हे त्याचे महत्त्वाचे साईड इफेक्ट आहेत. आणि क्यूटी इंटरवल हा थोडासा डेडली साईड इफेक्ट आहे, त्याच्यामुळे ते टीवर फोकस होत आहे, ठीक आहे. आता हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची गोळी आपण प्रत्येकाने खाल्लेली, क्यूटी इंटरवल प्रोलॉंग होती म्हणून आपण नाही खायची, घाबरून बसायचं. प्रोफायलॅक्टिक डोस म्हणजे आपल्याला समजा तहान लागली की आपण विण खांदायला जातो का? तुम्हाला हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या पाठवल्या, तुम्ही लोकांनी खायला पाहिजेत. पण ती विनाकारण क्यूटी इंटरवलची भीती मनात बसली, क्यूटी इंटरवलमुळे मी खाऊ का नको. असे किती ड्रग आहेत जे की आपण चणे फुटाण्यासारखे वाटतो, ज्याच्यामध्ये क्यूटी इंटरवल प्रोलॉंगेशन होते, आपण विचारही नाही करत. कोणते कोणते ड्रग आहेत जे क्यूटी इंटरवल प्रोलॉंगेशन करतील? डॉक्टर कोणी सांगेल का? अजिथ्रोमायसिन जे आपण कॉमनली देतो. त्या व्यतिरिक्त अँटीहिस्टामिनिक्स, एव्हिल, सिट्रिक, हे सुद्धा क्यूटी इंटरवल तुमची प्रोलॉंग करतात, ठीक आहे. अजून कोणते जे मी सायकॅट्रिस्ट आहे, अँटी सायकोटिक्स आणि अँटी डिप्रेसंट माझे, हे सुद्धा क्यूटी इंटरवल प्रोलॉंग करतात. इतर मॅक्रोलाइड अँटीबायोटिक जे आपण कॉमनली वापरतो ते सुद्धा क्यूटी इंटरवल प्रोलॉंग करतात, क्विनोलोन सुद्धा करतात, ठीक आहे. मग हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या बाबतीतच काय घाबरायचं एवढं? त्याच्यासाठी ठीक आहे, क्यूटी इंटरवल म्हणजे काय थोडक्यात सांगतो, सगळ्या डॉक्टरना माहित असलं तरी ट्रेनिंगचा पार्ट आहे म्हणून सांगतो, ठीक आहे. ECGची पट्टी काढतो आपण, त्याच्यामध्ये 5 प्रकारचे वेव्ह दिसतात, PQRST. एक स्केल पट्टी घ्यायची 15 सेंटीमीटरची, क्यूला मोजायचं आणि टीला मोजायचं, ह्याला म्हणतात क्यूटी इंटरवल, दोन्हीतलं अंतर. हे नॉर्मल क्यूटी इंटरवल असतं 0.45 मिलीसेकंड. ह्याच्यापेक्षा जर जास्ती असेल तर ती क्यूटी इंटरवल प्रोलॉंगेशन झालं. तर मग आता कुणाला नाही द्यायला पाहिजे? ज्याची क्यूटी इंटरवल ऑलरेडी प्रोलॉंगड आहे. कुणाची असेल ऑलरेडी प्रोलॉंग? असू शकते ज्याला MI येऊन गेलेला आहे, ज्याची बायपास सर्जरी झालेली आहे, जो इम्युनोसप्रेसंट ड्रगवर आहे, किंवा ज्याचं एज खूप जास्त आहे, 60च्या वर आहे, अशा व्यक्तींना ECGची पट्टी काढूनच आपण हायड्रॉक्सीक्लोरोक्विन ही द्यायला पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त काय, क्यूटी इंटरवल प्रोलॉंग करणारा हायड्रॉक्सीक्लोरोक्विन खायला आहे, सोबत एव्हिल खायला, अजिथ्रोमायसिन खायला, फ्लुरोक्विनोनिस खायला, 5 ड्रग खाऊ लागला, क्यूटी इंटरवल प्रोलॉंग चेंज काय होईल? क्यूटी इंटरवल अजून प्रोलॉंग होईल, म्हणजे त्याच्या हृदयावर ताण येऊन त्याचं हृदय काम करणं बंद पडू शकतं. त्याच्यामुळे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची गोळी फिजिशियनच्या सल्ल्यानं तुम्ही खा आणि खा. कशी खायची आहे, त्याचा डोस किती आहे, फार्मसिस्ट आहे का कोणी इथं?
किती डोस आल्यात का गोळ्या तुमच्याकडे? किती डोस आलाय? 600 गोळ्या आल्या. 600 गोळ्या. डोस 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 401 बीडी सर. 400 मिलीग्राम. बीडी पहिल्या दिवशी द्यायची आणि 7 वीक्स 400 मिलीग्राम 1 ओडी. बरं, एक व्हेरी गुड. बस एकदम व्यवस्थित ॲक्युरेट सांगितलं तुम्ही. पण मला हे तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं. तुम्ही खूप चांगलं सांगितलं. जेवण अगोदर द्यायचं का जेवणानंतर द्यायचं एवढं सांगा. जेवणानंतर. मला फार्मसिस्ट कडून किंवा स्टाफ नर्स कडून फक्त एवढंच अपेक्षित आहे की जेवणानंतर खायचं. कारण डॉक्टर आमचे लिहितात 400 मिलीग्राम बीडी. कुणाला एवढा सरकारी दवाखान्यात वेळ नाही की जेवणा अगोदर लिहा. आपल्याकडे सॉफ्टवेअर पण नाही टाईप केलेलं. बीडी लिहितो आपण, तोंडी सांगतो जेवणाच्या नंतर खा. पण परत त्याला आपल्या स्टाफ नर्सनं किंवा फार्मसिस्टनं सांगणं गरजेची गोष्ट आहे की जेवणानंतर घ्या. त्याचा डोस असा की 400 मिलीग्राम. आपल्याकडे ज्या गोळ्या आल्या त्या 200 मिलीग्रामच्या आल्या. ठीक आहे, म्हणजे 2 गोळ्या खाव्या लागतील आपल्याला. काय झालं? ठीक आहे, गाडी. आपलं हायड्रॉक्सिक्लोरोक्विन खायचंय, बीडी मध्ये खायचंय. बीडी म्हणजे काय? 2 टाइम खायचे. 2 टाइम गोळी आपण कॉमनली देतो, पण त्यात खूप छोटीशी मिस्टेक असते आपली. आणि अशा गोळीच्या वेळेस अशा सिच्युएशन जेव्हा जी पॅनिक सिच्युएशन आहे आजाराची, अशा सिच्युएशनला ती गोळी की क्विक इंटरव्हल करती काय की तर छोटीशी चूक होऊ शकते. 2 टाइमची गोळी म्हणजे काय? एक सकाळी खायची आणि आपण खूप वेळा काय करतो, रात्रीच्या ऐवजी संध्याकाळी बोलून जातो. सकाळी एक, संध्याकाळी एक. किंवा आपण दुपारी खाते गोळी, पेशंट आपला 11 वाजता खाते, रात्रीची गोळी किती वाजता खाते? 9 वाजता जेवण केली की खाते. 2 गोळीमधलं अंतर हे 12 तासाचं पाहिजे. बीडी म्हणण्यापेक्षा किंवा 2 टाइम खाण्यापिण्यापेक्षा डॉक्टरांनी, स्टाफ नर्सनी, फार्मासिस्टनी सगळ्यांनी सवय लावायची की ही गोळी 12 तासाच्या फरकानं खा. दोन्ही वेळेस गोळी खाताना पोटभर जेवण करून खा. मग जेवणामध्ये भरपूर चिकनचा रस्सा खा, तिखट खा, चालेल का? त्यावेळेस त्याच्यानं अजून एवढी गॅस्ट्रायटिस झालेली असते ना, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन खाल्लं तर अजून वाढेल. साधं रुटीन जेवण पोटभर करून हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची गोळी खा. त्या अगोदर जर तुला खायची असेल तर पॅन 40 किंवा रॅन्टॅकची गोळी जर खाल्ली तर काय होईल? गॅस्ट्रायटिस प्रिव्हेंट होईल. आणि विनाकारण जी क्यूटी इंटरव्हलची प्रोलॉंगेशनची जी भीती आहे ती कुठं ना कुठं त्या गोळीमुळे ती दूर होईल. अशी हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची गोळी आपल्याला द्यायची प्रोफायलॅक्टिकली. ठीक आहे, ही पहिल्या दिवशी 12 तासाच्या फरकानं 2 गोळ्या द्यायच्या. आज गुरुवार आहे, आज मी जर 2 गोळ्या खाल्ल्या तर येणाऱ्या पुढच्या गुरुवारी अशी करून 7 गुरुवार मला ती गोळी खायची. त्यावेळेस सुद्धा 400 मिलीग्राम खायची, त्यावेळेस एकच टाइम खायची. त्यावेळेस सुद्धा हाच पॅटर्न फॉलो करायचा आपल्याला की फॅट, प्रोटीन, जेवण आणि मग गोळी. असं जर केलं तर काय होईल? व्हायरल लोड ह्याचा कमी होईल. मग पहिल्या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला सर्वांना भेटलं का की तुम्हाला कोरोना होईल का? नाही होणार. कशा कधी नाही होणार? जेव्हा तुम्ही फिजिकल डिस्टन्सिंग, दुसरी गोष्ट रिपीटेड हँड वॉशिंग विथ सोप अँड वॉटर आणि रेस्पिरेटरी इटिकेट्स, मास्क लावलेला असेल तर तुम्हाला कोरोना होणार नाही. दुसरा एक प्रश्न आहे, सर मला झालं तर ठीक आहे, माझ्या घरच्यांना होऊ नये. बरोबर, मी हॉस्पिटलमध्ये येते, मला काय झालं ते चालतंय, किंवा माझ्या घरी गेल्यानंतर माझ्या लेकरला होऊ नये, माझ्या सासू सासऱ्याला होऊ नये, माझ्या नवऱ्याला होऊ नये, ही जी भीती आहे ही भीती कशी जाईल? तर कोरोनामुळे त्यांना कधी होईल? इकडून बसा तुम्ही सगळे समोर होऊ नये का? ठीक आहे, ठीक आहे, बसा, ऐकू ना जे म्हणतो आपण, त्यांना कधी होणार नाही किंवा कसं होणार नाही. त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टींचं प्रिव्हेन्शन करायचं. मी पहिलेच सांगितलं की हॉस्पिटलच्या एंट्री करण्यासाठी फक्त गेट आहे. तसं शरीरात कोरोनाला एंट्री करायला काय? एंट्री गेट फक्त नोज, माउथ, माउथ आणि आईज. ठीक आहे, ते एंट्री गेट जर आपण क्लोज केलं तर आपल्या शरीरात कोरोना येणार आहे का? नाही. जे तुमच्या विहिरीतच नाही ते पोहऱ्यात येणार आहे. तुमच्या शरीरातच कोरोना नाहीये तर तुम्ही घरी देणार आहात का? म्हणजे थोडक्यात तुम्ही निरोगी तर तुमचं घर निरोगी. पण सर काही लोक आहेत आमच्याकडे उरणचे, हार्ले डेव्हिडसन वाले, ते उडी मारून येतील, बाहेरून काहीतरी लावतील, वरून उडी मारून येतील, गेट जरी बंद केला असेल तर. हे अशी उडी मारणारे कोरोना कोणते आहेत? जे आपल्या कपड्यावर, त्याला आपण फोमाइट्स म्हणतो. ठीक आहे, आपल्या कपड्यावर, आपल्या शूजवर किंवा आपल्या ज्या दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत ह्याच्यावरचा कोरोना व्हायरस हा आपल्यासोबत आपण घरी घेऊन जाऊ शकतो. मग हे कसं प्रिव्हेंट करायचं आपल्याला? लक्षात घ्या, कोरोना व्हायरस मी काय सांगितलं की वजनदार आहे, आकारमान मोठे, आणि ह्याला कुठंतरी वजन जास्ती असले की असं हवेत तरंगू शकतो का तो? आणि त्याला कुठंतरी सरफेसवर बसावं लागतं. हे सरफेसेस कोणते आहेत आपले? तर आपले सरफेस म्हणजे हॉस्पिटलच्या फ्लोरिंग्स, टेबल, तुमच्या असे शिंकलं एखादा व्यक्ती, तुमची खिडकी, तुम्ही जे रुटीन काम करता कॉम्प्युटर. मग इथं सफाई कामगार कोण आहेत? ट्रेनिंगमध्ये आहेत का सफाई कामगार? ये सफाई कामगार आहेत तुम्ही PSA. जे सफाई कामगार जरी आले नसतील तर आपल्या PSAच्या एनएमनी किंवा MPW त्यांना जाऊन सांगायचं आहे. ह्याच्यामध्ये फ्रंटलाईन वर्कर्समध्ये सर्वात महत्त्वाचा रोल हा सफाई कामगारचा आहे. सफाई कामगारचा रोल कसा महत्त्वाचा आहे? रुटीनली जे सफाई करतो आपण, सफाई करताना ते काय करतात, त्यांना काही कशी साफसफाई करते हॉस्पिटलची? हे घाबरू नको.
घाबरू नका घाबरू नका. कशी सफाई करते हॉस्पिटलची? ग्लोव्ज घालून. व्हेरी गुड. अजून मास्क लावते. सफाई करते म्हणजे नेमकी काय करते? बर. रुटीनली कशी करते? आताच नाही. त्यांना पुढे घे ना थोडं. ठीक आहे, ते थोडी हे होते. बघ, आपण घरची सफाई कशी करतो? घरी जर आपल्याला सफाई करायची तर पहिले काय करतो? आपण झाडू मारतो. मग आपण काय करतो? पोछा मारतो. आता मला सांगा, तिथे बसल्या झाडू मारतो म्हणजे काय करतो? सरफेसवर बसलेल्या व्हायरसेसला आपण हवेत उडवतो. तर थोडक्यात काय की तुम्हाला झाडू आजपासून मारायचा नाहीये हॉस्पिटलमध्ये किंवा कोरोनाच्या वॉर्डामध्ये. इतरत्र मारला चालेल, पण जर झाडू मारला तर काय होईल? उडेल. पण जर झाडू मारायचं नाही आपण असं जर ठरवलं त्यासाठी आपल्याला काही गोष्टी पाळाव्या लागतील. म्हणजे महत्वाचे काय? सिरिंजचं ते रॅपर आहे ते कुठेही फेकायचं नाहीये. नाईट ड्युटीला नंतर जे तुम्ही चॉकलेट खाता ते इकडे तिकडे टाकायचं नाहीये. हे कचरा तुम्हाला मिनिमम करावा लागेल. कचरा जर तुम्ही मिनिमम केलात काय होईल? तुम्हाला झाडू मारायची आवश्यकता राहणार नाही. आता रुटीनली जे आपण हॉस्पिटल साफ करतो ते सोडियम हायपोक्लोराईडने करतो. ठीक आहे. सोडियम हायपोक्लोराईड फार्मसी तुमच्याकडे येते? मिळालं सर. मिळालं. किती पर्सेंटचे मिळाले पाहिलं ते? किती कॉन्सन्ट्रेटेड आहे? 2%चे. 5%चे असतात. 5% असतं. ठीक आहे. 5%चा सोडियम हायपोक्लोराईड डायरेक्ट घेऊन मावशी टाकते का? साफ करते का? नाही. त्याला काय ते डायल्यूट करते. हे आपली सिस्टर डायल्यूट करून किती पर्सेंटमध्ये करून देतात हॉस्पिटलला रुटीनली? सिस्टर इंचार्ज सांगा. आत्ता करताय 1%. अगोदर 1% करत होते. हा सांगा कसं करत होते तुम्ही? पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलंय का कधी? हा, माझ्या मते तर तुम्ही 0.5% करत होते अगोदर. 5%चं जर आपण 10 लिटर मध्ये टाकलं, 5% आपण 5 लिटर मध्ये टाकलं तर ते 1% व्हायला. आणि 5%चे काय कॉन्सेप्ट? 10 लिटर मध्ये टाकलं तर काय होते? 0.5 होते. तर रुटीनली आपण जे आहेत ना PSC ला वगैरे तुम्ही जाऊन विचारा घरी, तुम्ही जे आहे ना ते 1 लिटर समजा ह्याच्यात टाकत होते 10 लिटर मध्ये किंवा ते 5%चं, तर 0.5 करायचे. आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन त्याचं डबल करायचं सोडियम हायपोक्लोराईडचं. म्हणजे 1% सोडियम हायपोक्लोराईडनं आपल्याला सरफेसेस सगळे क्लीन करून घ्यायचे. मग डायरेक्ट सोडियम हायपोक्लोराईडने करायचे का? नाही. 3 बकेटामध्ये पाणी घ्यायचं मावशीनं. पहिल्या बकेटामध्ये गरम पाणी घ्यायचे, दुसऱ्या बकेटामध्ये साबणाचं पाणी घ्यायचे आणि तिसऱ्या ह्याच्यात हे 1% सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशन घ्यायचे. पहिले काय करायचं? सरफेसेस क्लीन करताना तुम्हाला गरम पाण्यानं पोछा मारून घ्यायचा, ते वाळू द्यायचं, त्यानंतर साबणाच्या पाण्याने करायचं आणि नंतर सोडियम हायपोक्लोराईड 1% तुम्हाला क्लीन करायचं. असे दिवसातून किती वेळा क्लीन करावं लागेल तुम्हाला? 3 वेळा. आणि एखादा कोविड सस्पेक्ट पेशंट आला आणि गेला, मी 3 वेळाच करणार आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आला आणि तिथून गेला, जमेल का नाही? त्यावेळेस सुद्धा तुम्हाला तेवढा जो एरिया तेवढा तुम्हाला क्लीन करून घ्यावा लागेल, जेणेकरून काय ते सरफेसेसवरचा व्हायरस हा राहणार नाही. आता सफाई कामगार यासाठी एवढा महत्वाचं आहे की समजा एखादा कोविड सस्पेक्ट पेशंट किंवा कुठल्याही पेशंटनी या टेबलवर कोरोनाचे विषाणू सोडून गेलाय आणि हा टेबल मावशीनं पुसलेलाच नाहीये. माझा हात लागला, तोंडाजवळ गेला, माझ्या शरीरात कोरोना गेला. त्याच्यानंतर काम सुरू झालं आपल्या डॉक्टर लोकांचं. कोरोना गेल्यानंतर सिम्पटम सुरू झाले, मग डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरकडे जाऊन मग त्याला ट्रीटमेंट सुरू झाली, मग त्याला व्हेंटिलेटर लागलं, मग त्यातून वाचला, मग टाळ्या वाजून डॉक्टरने केलं, मग पाठवलं. पण ह्याच्यामध्ये खरा कल्प्रिट कोण आहे? ती मावशी, जिने साफ नाही केलं. पण त्या मावशीने पहिलेच जर साफ केलं ते पुढचं काम प्रिव्हेंट व्हायले का नाही? पुढचं काम जर प्रिव्हेंट करायचं असेल तर तुम्हाला सफाई कामगारांना त्यांचा रोल किती महत्वाचा आहे हा तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगावा लागेल. आणि प्रत्येकानं हॉस्पिटलमधल्याने त्यांना समजून सांगायचं की बाकी सगळ्यांचं काम तू प्रिव्हेंट करू शकतेस तुझ्या फक्त साफसफाईमुळे. आणि तिने जे साफसफाई केल्यानंतर जे आपल्याला पेशंट नीट केल्यानंतर टाळ्या आपल्याला भेटायला ते तिने पेशंट होऊ दिले नाही, पण त्यावेळेसच जर आपण तिला टाळ्या दिल्या तर काय होईल? ते काम आनंदाने आणि उत्साहाने करेल. नाही तर माझा काय रोल आहे करोनामध्ये हे नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमची मावशी खूप जागरूक आहे, स्वतःची काळजी बद्दल तिनं बरोबर सांगितलं. ग्लोव्ज घालते, मास्क लावते, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यासोबत आपण शिकलेलो आहोत, व्हॉट्सअपचा मोबाईल आहे, टीव्ही पाहतोय, काय ते करतोय. आपल्या हॉस्पिटलचे इकडचे सफाई कामगार खूप चांगले आहेत. खूप काही सफाई कामगार जे कंत्राटी आहेत त्या लोकांना त्याबद्दल काहीच माहिती नाही. त्या लोकांना त्यांची स्वतःच्या सुरक्षेबद्दल सुद्धा सांगणं काम कुणाचं आहे? तुम्हा लोकांचंच आहे. ठीक आहे. जर आपल्या हॉस्पिटलचा सरफेसेस जर व्यवस्थित क्लीन असतील तर आपण फोमाइट्स आपल्या घरी घेऊन जाण्याचे चान्सेस किती आहेत? अतिशय मिनिमम. आता ह्या व्यतिरिक्त परत अजून काय करायचं की नर्सिंगमध्ये एक नियम होता तुम्हाला की कानातले घालायचे नाही, शूज घालायचा, विनाकारांची ज्वेलरी घालायची नाही,
नाहीतर 9 बांगड्या हातात घालून ड्युटीला आली, कानातलं नवीन घेतले दाखवायली, अॅनिव्हर्सरीला घड्याळ गिफ्ट दिली, सगळ्यांना दाखवायची आज. बरोबर आहे. माझी पर्सच किती छान आहे ड्युटीवरची. अशा ज्या गोष्टी त्या गोष्टी कमीत कमी टाळायच्या. जे नर्सिंगला तुम्ही नियम फॉलो करायचे तेच नियम तुम्हाला आता फॉलो करायचे या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये, ओव्हरऑल नेहमीसाठीच करायचे, जेणेकरून काय दुसरे कुठलेही फॉर्मॅट्स तुम्ही घरी घेऊन जाणार नाही. ड्युटीचा ड्रेस आपण घरून घालून हॉस्पिटलपर्यंत येतो का? नाही. इथे तुमची चेंजिंग रूम असते. त्या चेंजिंग रूममध्ये काय करायचे, 2 कंपार्टमेंट करायचे. जिथे एका ठिकाणी ड्युटीवर आल्यानंतर जो आपण ड्रेस घालतोय, म्हणजे ड्रेस घालण्याचा एक एरिया आणि ड्रेस रिमूव्ह करायचा एक एरिया, असे 2 कंपार्टमेंट करून तिथे करायचे. जेणेकरून काय ड्युटी संपल्यानंतर जे इन्फेक्टिव्ह आहे ते तिथे ठेवायचं आणि आपला ड्युटीवरचा ड्रेस हा रोज आपण एका कॅरी बॅगमध्ये घरी घेऊन जायचा आहे. घरी गेल्यानंतर तो ड्रेस साबणाच्या पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये आपल्याला धुवून टाकायचं. गरम पाणी किंवा गरम पाण्यानं फरशी पुसायची किंवा गरम पाण्याने कपडे धुवायचे. गरम गरम शब्द खूप यायला आहे. मग आपल्याकडे गरमी खूप व्हायली सर आणि करोना आता टिकणार नाही. बरोबर आहे. उन्हाळा यायला आणि त्याच्यामुळे काय होणार नाही असं काहीतरी सांगा की पॉझिटिव्ह. असं काय आहे का? कोरोना व्हायरसला निष्क्रिय होण्यासाठी किंवा मृत होण्यासाठी किती वेळ लागते आपल्याला? टेम्परेचर किती लागतं? टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड. आपल्याकडे थोडं 55 डिग्री सेंटीग्रेड होते कुठं टेम्परेचर? कुठंच होत नाही. त्याच्यामुळं हे जे मिथ आहे, हे एक प्रकारची एक काय म्हणू आपण त्याला, की ते व्हायरस 55 डिग्रीच्या वरच मरतो, त्याच्यामुळे उन्हाळ्यानंतर कोरोनाच्या केसेस कमी होणार आहेत, ही एक प्रकारची अफवा आहे. आलं का लक्षात? पण आपण गरम पाण्यामध्ये कपडे धुवून टाकले घरचे तर आपल्या सर्फेसेसवरचे जे व्हायरसेस आहेत ते क्लीन होतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ड्युटीवर येताना तुम्ही जे शूज घालताय, हा शूज तुमच्या घरामध्ये घेऊन जायचा नाही, घराच्या बाहेरच ठेवायचा. घराच्या बाहेर ठेवले कुत्रे ओढून घेऊन चालले, तर आजकाल त्यांना कोणी खायला देणे गेले. माझ्याकडे तर तेच व्हायले, कुत्रे बुटं फिटं घेऊन चालले. काय करायचं, एक थैलीमध्ये टाकून वर लटकून ठेवायचं. ठीक आहे. जसं सुरुवातीला आपल्याला बोलताना कन्फ्युजन झालं होतं की डाव्या हाताला हात लावला सिस्टमने, उजव्या दंडाला हात लावला. सेम आपल्या इंडियन पीपलला कन्फ्युजन होते पुश आणि पुल मध्ये. बरोबर आहे. पुश आणि पुल म्हणजे काय? पुल म्हणजे ढकलणे, पुश म्हणजे ओढणे. बरोबर आहे. असंच आहे. पुश लिहिलेलं असते, पुश आणि पुल. खूप वेळा बघा कन्फ्युजन. काय करायचं ह्याच्यामध्ये की मोस्टली उजव्या हाताचे आहेत आपण, तर ज्या ठिकाणी तुम्हाला पुल सांगितलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही डाव्या हाताने ओढायचं. का? कारण की तुम्ही उजव्या असल्यानंतर उजव्या हाताने जर लावलं तर चेहऱ्याला हात जाईल, दुसऱ्या गोष्टीला उजवा हात तुमचा 4 ठिकाणी पसरेल, तिथला विषाणू पसरण्याचे चान्सेस जास्त आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जिथं पुश आहे तिथं उजव्या हाताने कसं ओढायचं? ओढता येईल का डाव्या हातानं? त्यावेळेस तुम्हाला ढकलायचं तुमच्या ह्यानं, जेणेकरून काय किंवा नाही, छोट्या छोट्या गोष्टीत पण खूप महत्वाच्या. आता आम्ही ड्रेस हे केला, चप्पल बाहेर काढली, घड्याळ घेऊन येणार नाहीत, कानातले नाही आणणार, पेन ड्युटीवरची व्यवस्थित ठेवू. आता आपल्याकडे जसं म्हणतो आपण हवाई सुंदरी, तशी आपल्या दवाई सुंदरी. नाईट ड्युटी असली की फेस वॉश, पावडरचा डब्बा, छोटा आरसा, कंपल्सरी प्रेझेंटेबल राहायला पाहिजे, घेऊन यायलाच पाहिजे ड्युटी. नाही म्हणतच नाही. ठीक आहे. पण आता हे कसं आहे की आपण एवढे गरीब आहेत का की एकच फेस वॉश आणि एकच पावडरचा डबा अफोर्ड करू शकतो? ड्युटीवरची बॅग ही तुमची ड्युटीवर इथंच ठेवायची, घरची बॅग ही घरी ठेवायची. ठीक आहे. नाही तर हेच पावडरचा डब्बा घरी घेऊन गेल्यावर काय होईल, म्हणजे ड्युटीवरची एक तुमची किटच वेगळी ठेवायची, ती घरी घेऊन जायची नाही, इथंच तुमच्या लॉकरमध्ये ड्युटीवर ती ठेवून टाकायची. सिमिलरली काय चप्पल घालून ड्युटीवर यायचं नाही. ड्युटीवर चप्पल घालून यायचं नाही, कारण पाय तुमचे एक्सपोज राहतात. शूज घालूनच ड्युटीवर शक्यतो यायचे. आता लॉकडाऊनमध्ये शूज सापडतच नाहीच, दुकानं बंद आहेत. आता कुठं जाऊन घेऊ? मी तर ठरवलं होतं बाटाचं घ्यायचं, पण बंदच आहे दुकान. तसं नाही करता येतं, शू कवर तुम्ही घालू शकता. ठीक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आपण 2 टाइम आंघोळ करू शकतो, घरी गेल्यानंतर 2 टाइम आंघोळ करू. पुरुषांचं ठीक आहे, छोटे केस असतात डोक्यानं आंघोळ करतील, पण महिलांना केस खूप मोठे, 2 टाइम केस आंघोळ केल्यावर तर काही खरंच नाही, बालाच होते त्यांचा. आपण अशा वेळेस काय करायचं, ही जशी मॅडमनी लावलेली की डोक्याला शॉवर कॅप आहे, अशी कॅप आपल्या ड्युटीवर जर आपण कंटिन्यू घातली काय होईल, आपल्या केसावर फोमाट्सवर कुठलेही व्हायरस विषाणू येऊन बसणार नाही. ही कॅप घरी जाताना काढून टाकायची. आता ह्याच्या व्यतिरिक्त काय करायचं की सिव्हिरिटीची पॉप्युलेशन कोणती सांगितली, लहान लेकरं, अडल्ट म्हणजे माणसे 60 वर्षाच्या वरचे, ज्यांना काहीतरी कोमॉर्बिड डिसीजेस आहेत, ज्यांची आपल्याला सगळ्यात जास्त काळजी आहे. घरी गेल्या गेल्या आपण गेले की मग लेकरू लगेच अंगावर येते. तसं न होते तर काय करायचं की घरी गेल्यानंतर पहिले आपण स्वच्छ शुचिर्भूत व्हायचं, म्हणजे काय स्वतः डिसइन्फेक्ट व्हायचं, आणि मगच लेकरांशी कॉन्टॅक्ट करायचं, मगच आपल्या अडल्ट लोकांशी आपण जाऊन भेटायचे. एवढे सिंपल गोष्टी, सिंपल ट्रिक्स आपण फॉलो केलं तर काय होईल, आपल्यापासून आपल्या घरच्यांना कोरोना होणार नाही. आणि एक सर्वात महत्वाचे आणि अविभाज्य घटक आहे ते म्हणजे कोणता, आपला मोबाईल. मोबाईल तर आपल्याला ड्युटी घेऊन यावं लागतो. मोबाईल काय करायचं, मोबाईल 3 पाण्यामध्ये धुवायचा.
गरम पाण्यात, साबणाच्या पाण्यात आणि सोडियम हायपोक्लोराइड 1% सोल्युशन मध्ये. होईल का धुणं आजपासून? हा, धुवा लागेल ना मोबाईल, कारण त्याच्याशिवाय कसं आहे, कारण आता पहा मोबाईल इथं दिवसभर लेकरू घरीच आहे, लॉकडाऊन आहे, कॉलनीत खेळायला जायला चालले काय नाही. तुम्ही ड्युटीवर यायला, त्याचे पप्पा तर त्याला मोबाईल देत नाहीत. घरी गेले की मम्मीचा मोबाईल, कारण मम्मी कामाला लागते, ते मोबाईल घेते गेम खेळायला सुरू करते. म्हणजे थोडक्यात काय, या मोबाईलवरचे विषाणू गेल्या गेल्या लेकराचे धर तुला करोना आणला असं म्हणून आपण देतो. मग काय करायचं, मोबाईल कसं करायचं? ड्युटीवर मोबाईल वापरायचा नाही, परिपत्रक काढायचं नवीन, शक्य आहे का ते? पण अविभाज्य घटक झाला, शरीराचा अंग झाल्यासारखं झालं मोबाईलमध्ये. झोपताना सुद्धा सोबतच पाहिजे. त्याला मोबाईल ॲडिक्शन म्हणू किंवा काही होईल. अशा वेळेस काय करायचं की बा, पावसाळ्यात सुद्धा आपला मोबाईल खराब होईल, पण आपण काय करू, त्याची काळजी घ्यायची. त्याला एका पारदर्शक कॅरी बॅगच्या झिप लॉकमध्ये आपण मोबाईल टाकायचो आपला, आणि तो जो मोबाईल त्याच्यामध्ये टाकायचो, तर तेच मोबाईल घरी गेल्यानंतर काय करायचं, झिप लॉक अनलॉक करून आपलं घेऊन जायचं सोबत. म्हणजे जेव्हा ड्युटीवर तुम्ही मोबाईल घेऊन येता तेव्हा कॅरी बॅगमध्ये जर आणला तुम्ही, काय होईल, तुम्हाला व्हॉट्सअपही पाहता येईल, यूट्यूब पाहता येईल, फेसबुक पाहता येईल, सगळंच करता येईल. घरी गेले की फक्त काय करायचं, ती झिप लॉक त्या बॅगमध्ये टाकायची बाहेरच्या, ज्याच्यात आपण चप्पल बूट टाकतो, आणि त्याच्यामध्ये मोबाईल घरी घेऊन जायचं. शक्य आहे का हे करणं शक्य आहे? मग आता मला सांगा, किती सिंपल गोष्टी सांगितल्या. ह्याच्या व्यतिरिक्त ड्युटीवर येताना जर ड्रेस घेऊन येताय तुम्ही, तो थोडासा प्रेस करून आणायचा. का? कारण इस्त्रीचं टेम्परेचर थोडंसं जास्त असतं, जर कुठल्या ड्रेसवर असेल तर तो तिथे घेऊन. छोट्या छोट्या गोष्टी, त्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या, सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, आपण स्वतः सोर्स ऑफ इन्फेक्शन व्हायचं नाही. म्हणजे एंट्री गेट आपलं क्लोज आहे, त्यामुळे आपण घरात फिरताना इन्फेक्शन आपण देणार नाही. आपल्याला कोरोना नाही म्हणजे आपण दुसऱ्याला देणार नाही. म्हणजे इकडून तिकडून उड्या मारून आतमध्ये कोरोना येणार आहे, हे आपण असे प्रिव्हेंट करू शकतो का नाही? आता तुम्हाला एवढं करूनही काही लोकांच्यांना कोरोना झालाय, सिस्टरच्या नवऱ्याला झालाय. त्यानं काय केलं पाहिजे का, ते ड्युटीला सिस्टरला सोडायला जाता तर पांढरपुरीवर थांबलाय, कुठेतरी चहा पीत बसलाय, 4 लोकांना भेटलाय, त्याच्यामुळे त्याला कोरोना झालाय, ना की आपल्या सिस्टरमुळे. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ काय, माझा दुसरा प्रश्न जो होता की तुमच्यामुळे इतर कोणाला कोरोना होईल का, तर तुम्ही ह्या जर गोष्टी फॉलो केल्या तर निश्चित तुमच्यामुळे इतर कोणालाही कोरोना हा होणार नाही. तुम्ही जर हे नियमाची व्यवस्थित फॉलो केला, तुमच्यामुळे इतरांना होणार नाही. म्हणजे दुसऱ्या प्रश्नांचा आन्सर तुम्हाला यस हे पटतंय का नाही सांगा, पटतंय का? पहिला प्रश्न काय होता माझा की तुम्हाला कोरोना होईल, त्याचा आन्सर तुम्ही लोकांनी काय दिलं, होईल का? नाही. तुमच्यामुळे इतर कुणाला कोरोना होईल का? मग आता मोठ्यानं सांगा, असं कॉन्फिडंट नाही. म्हणजे भीती कोरोनाची आता थोडीशी गेलेली. मग आता आपण कोरोनाच्या ऍक्च्युअल ट्रेनिंगला सुरुवात करायची का अजून या प्रश्नाची काही भीती आहे किंवा मानसिकदृष्ट्या अजूनही कोरोना काय आहे, काय माहिती आहे जाणून घ्यायची, असं करायचं का नाही मला सांगा. किंवा काही प्रश्न असतील याच्या संदर्भात तर विचारा. आहेत का काही प्रश्न? सिम्पटम्स, साईन म्हणजे काय, सिम्पटम म्हणजे काय, कुणी एएनएम सांगेल का? एएनएम आहे का? कुणी आहेत की ट्रेनिंगला? हा सांगा, काय साईन आणि सिम्पटम माहिती का काय असतं? हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. साईन म्हणजे चिन्ह, काय असतं आजाराची चिन्ह, आणि लक्षणं म्हणजे सिम्पटम. तर कोरोनामध्ये पेशंट आपल्याकडे साईन घेऊन येतो का सिम्पटम घेऊन येतो? लक्षण. कोरोनाची लक्षणं काय काय आहेत? मग सर्वात पहिले काय होईल कोरोनाच्या पेशंटमध्ये? पहिलं एक सिम्पटम, एक लक्षण, टेम्परेचर. का? कारण आपण ते थर्मल गन घेऊन फिरतोय, किंवा आपण एअरपोर्टवर प्रत्येकाची तपासणी केली, कशावरून केली? आपण फीवरून केली. ठीक आहे. आणि आपल्याकडे सगळीकडे एक मोठी न्यूज चालू आहे की कोरोनावर उपचार नाही. कोरोनावर उपचार आहे का? नाहीये. आपल्याला कोणी विचारलं कोरोनावर उपचार आहे का, आपण काय म्हणतो? उपचार नाही. म्हणजे उगाच विनाकारण भीतीचं वातावरण. कुठल्या व्हायरसेसवर डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट आहे? आहेत काही. हर्पीजवर हा सायक्लोव्हिर आहे, किंवा आपल्या स्वाईन फ्लूवर टॅमी फ्लू आहे, किंवा HIV ART थेरपी आपण चालू केलेली आहे. पण ती लगेच चालू झाली का? स्वाईन फ्लू आलेला लगेच टॅमी फ्लू सापडला का? त्याला सुद्धा 1.5 वर्ष काळ गेलाय. आता हा कोरोना नवीन आला, ह्याच्यावर उपचार पद्धती भेटेल, पण तोपर्यंत पेशंट नीट होत नव्हते का? मग होत होते सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट. आता पहिलं सिम्पटम किंवा पहिलं लक्षण फीवर सांगितले. फीवरची ट्रीटमेंट काय, कोण सांगेल? पॅरासिटामॉल आहे का आपल्या हॉस्पिटलला? हा आहे नक्की. स्टॉक संपलेला नाही ना फार्मसिस्ट? पॅरासिटामॉलचा डोस किती असतो? 500 मिलीग्राम. कधी द्यायची, किती टाइम द्यायची गोळी? TDS द्यायची, PD द्यायची, सिम्पटमॅटिक द्यायची. GNM वाचले का कधी ऑर्डर सरांच्या?
SOS द्यायची, SOS लक्षात घ्या. फिवर आला की द्यायची, नाही तुम्ही ज्याला फिवर नाही आपल्याला कळणारच नाही ना. फिवरचा टेम्परेचर चार्टच मेंटेन होणार नाही तुमचा. तुम्ही जो टेम्परेचर चार्ट पेपरच्या मागे लिहिलेला असतो त्याच्यावर काय असं नाही, 3 टाइम जर त्याला पॅरासिटामॉल दिली तर फिवर येणारच नाही, पेशंट टणटणच वाटेल तुम्हाला. SOS पॅरासिटामॉल आपल्याला द्यायचे. म्हणजे कोरोनाच्या पहिल्या ट्रीटमेंटमध्ये काय पॅरासिटामॉलचा रोल आहे. 500 मिलीग्राम, एखाद्याचं वजन जास्त असेल तर 650 मिलीग्राम. जर हे टेम्परेचर खूप जास्ती वाढलं तर काय देऊ शकतो आपण, इंजेक्शन फेब्रिनिल. ठीक आहे, इंजेक्टेबल आपण त्याला पॅरासिटामॉल देऊ शकतो. दुसरं सिम्पटम किंवा दुसरं लक्षण कोणतं आहे? दुसरं लक्षण काय याच्यामध्ये? सर्दी, ड्राय कफ, खोकला. खोकला म्हणजेच ड्राय कफ म्हणजे कोरडा खोकला. ठीक आहे, खोकला 2 प्रकारचे असतात. एका खोकल्यामध्ये बेडका येतो, एका खोकल्यामध्ये बेडका येत नाही. कोविड-19च्या खोकल्यामध्ये कसं आहे, बेडका येतो का नाही? खोकल्याचं ड्राय कफ औषध, ड्राय कफ आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, मग खोकल्याचं औषध आपल्याकडे आहे का? आपलं औषध एवढं चांगलं असतं की बाहेरचे लोक येताना सांगतात, अहो तुम्ही सरकारी देत नाही, कफ सिरप घेऊन या. का नाही, चांगलं असते जरा तिथे. काय चांगलं असते मला अजूनही कळलं नाही, पण इथल्या खोकल्याच्या औषधानं कुठलाही खोकला नीट होते असं लोकांची धारणा आहे. मग कोविडचा खोकला आपल्या औषधानं नीट होईल का नाही? चान्सेस जास्त. म्हणजे आपला कफ सिरप आहे का आपल्याकडे? आहे ना ओरनला, कफ सिरप पण आहे. तिसरं सिम्पटम काय त्याच्यामध्ये, जनरलाइज वीकनेस किंवा अशक्तपणा किंवा ताकद निघून गेली, खूपच अशक्त वाटायला. अशाच आपण काय ट्रीटमेंट देतो, ORS पावडर, किंवा एखादं खूपच रडू लागलं तर एक बाटल लावा सलाईन. ठीक आहे, आहेत का आपल्याकडे आय फ्लूइड ORS? भरपूर प्रमाणात आहे ORS आहे, आय फ्लूइड आहे आपल्याकडे. चौथं काय सिम्पटम त्याचं काय, ब्रेथलेस डायरेक्ट होईल. सोअर थ्रोट, ज्याला आपण म्हणतो ना गळ्यामध्ये इचिंग होणं, काहीतरी गळ्यात खव व्हायला. जेव्हा गळ्यात एखाद्या करतो त्यावेळेस आपण घरी काय करतो, गार्गल्स, वॉर्म पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्याच्या आपण गुळण्या करतो. त्याच्यानं सुद्धा आपलं खवखवणं थांबतं. त्याच्या व्यतिरिक्त जर हॉस्पिटलमध्ये कोणी ऍडमिट झालं तर आपण कोणते डोसेस देतो त्याला, जे रुटीन अँटीबायोटिक आपण देतो. अजिथ्रोमायसिन 500 मिलीग्राम गोळी 5 दिवसासाठी, जेवणाच्या अगोदर द्यायची का नंतर द्यायची? अगोदर द्यायची. व्हेरी गुड. जेवणाच्या अगोदर द्यायची, ओडीच द्यायची. ठीक आहे, ओडी म्हणजे एकच टाइम द्यायची अजिथ्रोमायसिन. अगोदर सांगितलं, मी ट्रेनर आहे इथं, सांगतोय अगोदर म्हणजे अगोदर. ठीक आहे, काहीतरी वाचून येऊन सांगतो. ठीक आहे, जेवणाच्या अगोदर द्यायची अजिथ्रोमायसिन, ती 5 दिवस द्यायची. इतके दिवस देत होतं तर टेन्शन घेऊ नका, चुकीचं नव्हतं जरा समजून चालू द्या, पेशंट नीट झाला ना. फक्त काही गोष्टी ज्या आयडियली फॉलो करायच्या त्या करायच्या. ठीक आहे, अजिथ्रोमायसिन 500 मिलीग्राम ओडी द्यायची आपल्याला. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणते अँटीबायोटिक देऊ शकतो मग आपण? अमॉक्सिक्लाव्ह देऊ शकतो किंवा सेफोडॉक्झिम क्लॅव्हनिक ऍसिड देऊ शकतो. ते रुटीन तुम्ही देतात ते अँटीबायोटिक देऊ शकतो. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त अँटीव्हायरल आपल्याला द्यायचं. कोणतं अँटीव्हायरल द्यायचंय? कोणते अँटीव्हायरल ड्रग आपल्या सरकारीत अवेलेबल आहे? टॅमिफ्लू. टॅमिफ्लू म्हणजेच काय, ओझेल्टामाविर. त्याचं कॅप्सूल आहे का टॅबलेट आहे फार्मासिस्ट? कॅप्सूल. कॅप्सूल टॅबलेट मधला फरक माहिती ना प्रत्येकाला? ती कॅप्सूल आहे. किती मिलीग्रामची आहे? 75 मिलीग्रामची गोळी 5 दिवस बीडी, 12 तासाच्या फरकाने 2 टाइम असे 5 दिवस आपल्याला ते द्यायचे. म्हणजे थोडक्यात काय, ही झाली त्याची ट्रीटमेंट. जे सौम्य लक्षण आहेत किंवा माइल्ड आहेत. 70% पब्लिकसाठी कोरोनाच्या आपल्याकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे का नाही? मुबलक प्रमाणात आहे. तुमच्या समोर फार्मसिस्टला विचारले आहे का नाही? ह्याच्यातलं कोणतं ड्रग आपल्या उरणमध्ये भेटणार नाही असं होईल का? म्हणजे 70% पेशंटला आपण सिम्टमॅटिक ट्रीटमेंट देऊन पेशंट नीट होतात. आता उरलेले 30% जे हॉस्पिटलाइज करायचे आपल्याला. ठीक आहे, हॉस्पिटलाइज कुणाला करायचं? मध्यम किंवा तीव्र कॅटेगरायझेशन करायचं आपल्याला. जे आता सिस्टरने सांगितलं की श्वास घ्यायला त्रास होतो, ब्रीथलेसनेस. एखाद्या पेशंटला, आणि पेशंट आला तुमच्याकडे कॅज्युअलिटीमध्ये, अचानक मॅडम नाही आहेत आणि कुठेतरी यायलात घरून, आणि पेशंट आलेला आहे ब्रीथलेसनेसचा. आल्यावर तोपर्यंत पेशंटला काय करतात, बस डॉक्टर यायला थांबतो का? तोपर्यंत आपण काहीतरी ट्रीटमेंट देतो ना. काय करतो नाही की तसं O2 लावते डायरेक्ट, नेब लावते. अजून व्हेरी गुड. पहिले BP आणि SpO2 पाहते, नेब लावते. अजून त्याच्या अगोदर एक काम करताय आजकाल कॉम्प्युटरमध्ये नाव एंट्री करताय. बस बस काय करते, तुझं नाव काय, कुठल्या गावची आहे, असं चिडून उडून बोलण्यावर काय होते, ते कुठे त्यांना कळते की तुम्ही कॉम्प्युटरमध्ये नाव एंट्री करताय. ते तुमचं नाव काय तपासता जर मोजलं काय होईल, पेशंटशी रॅपो एस्टॅब्लिश होईल. पेशंट तुम्हाला रिलायबल इन्फॉर्मेशन देईल.
सध्या हे गोड बोलणं का गरजेचं आहे, कारण सगळेजण घाबरलेले आहेत. रिलायबल म्हणजे काय, एकदम विश्वासू माहिती पाहिजे आपल्याला. तिला कुठली ट्रॅव्हलिंगची हिस्ट्री आहे का, तिच्या घरात कुणाचा कोरोना किंवा कोविड-19 आहे का, कॉन्टॅक्टची हिस्ट्री तिला आहे का. जर तुम्ही तिला तुझं नाव काय हे काय म्हणलं ती तुम्हाला काहीच सांगणार नाही. जर तुम्ही तिला विश्वासात घेतलं तर ती तुम्हाला खरी खरी हिस्ट्री देईल. हे 4 साइन सिम्पटम दिसायला सोबत सोबत फिवर होता का, हे होतं का, हेच आपण विचारणार. म्हणजे पहिले पेशंटची प्रॉपर हिस्ट्री टेकिंग आपल्याला घ्यायची. ती हिस्ट्री टेकिंग मध्ये पूर्ण त्याचं सगळं ट्रॅव्हलिंगची हिस्ट्री आहे ते सगळं घ्यायचं. हे घेतल्यानंतर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ आहे पेशंटला. तिने सांगितलं की पेशंटला आल्याला O2 लावेल. O2 लावायच्या अगोदर आपल्याला काय करायचं की प्रॉपटॉप पोझिशन द्यायची पेशंटला. ठीक आहे, प्रॉपटॉप पोझिशन देऊन पहिले पेशंटचं काय TPR BP, टेम्परेचर, पल्स रेट, रेस्पिरेटरी रेट आणि BP. ठीक आहे, टेम्परेचर आपण हात लावून पाहिलं फेब्राईल आहे का नाही हे आपल्याला कळेल. थर्मामीटर असेल योग्य, नाही तर डॉक्टर पाहून घ्या. पल्स रेट कसा मोजतात सगळ्यांना माहिती आहे. रेस्पिरेटरी रेट किती जण मोजलेत बरं आतापर्यंत पेशंटचा. हे रेस्पिरेटरी रेट मोजायची मशीन आहे का सर आपल्याकडे? सप्लाय नाही केली का गव्हर्नमेंट? रेस्पिरेटरी रेट कसा मोजतात, कुणी GNM सांगाल का? कोणत्या मशीननं मोजतात? पल्स ऑक्स मोजतो आपण, सॅच्युरेशन मोजतो. हे पहा, आपल्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट होती की इन्स्पेक्शन, परकशन, पाल्पेशन आणि ऑस्कल्टेशन. तर त्यातला पहिला इन्स्पेक्शनचा जो पार्ट होता फक्त पाहून मोजायचे, त्याच्या पोटाकडे बघत बसायचे 1 मिनिट, किती वेळ वर चालले खाली चालले. दॅट इज रेस्पिरेटरी रेट. नॉर्मल रेस्पिरेटरी रेट किती असतो? 16 ते 22. ठीक आहे, 16 ते 22 मध्ये जर असेल तर तो नॉर्मल रेस्पिरेटरी रेट. पेशंट तुमच्याकडे ब्रिथलेसनेस म्हणून आलाय, त्याचा नॉर्मल रेस्पिरेटरी रेट पेक्षा 24 पेक्षा जर रेस्पिरेटरी रेट जास्ती गेला तर पेशंट तुमचा कुठं चाललाय? चाललाय. ठीक आहे, हे झालं रेस्पिरेटरी रेटचं. आता एखादा पेशंट आपल्याकडे खूप वेळा काय होते की बायकोची भांडणं होते, बाई येते करते, तिचं ते एकदम रेस्पिरेटरी 50 पर्यंत असते. आणि डॉक्टर तिला हिस्ट्री नाही विचारता लगेच अरे करोनाचा पेशंट आला, लगेच प्रॉपर पोझिशन O2 आपण असं करतो का? नाही, त्याची हिस्ट्री घेणं गरजेचं आहे. घरी भांडणं करून आली आहे का एक विश्वासात घेणं गरजेचं आहे. नाही तर काय होईल, नॉर्मल पेशंटला तुम्ही कोविड हॉस्पिटलला भरती करता रेस्पिरेटरी रेट वाढला म्हणून. पेशंटला प्रॉपर हिस्ट्री घेणं आणि पेशंटला जज करणं खूप गरजेची गोष्ट आहे. रेस्पिरेटरी रेट 24च्या वर पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की TPR BP किती पाहिजे. मग नॉर्मल BP किती असतो, सिस्टोलिक आणि डायस्टोलिक? हे पहा, आपण मेडिकल फील्डमध्ये आहोत, आजही सांगतोय, नेहमी सांगतोय, कधी पण रेंजमध्ये सांगायचं. सिस्टोलिक BP हा 110 ते 130 मध्ये नॉर्मल, 70 ते 90 मध्ये डायस्टोलिक BP. जर पेशंटचा सिस्टोलिक BPच 90 पेक्षा कमी असेल आणि डायस्टोलिक BP 60 पेक्षा कमी असेल तर पेशंटला काय करायचंय, मॉडरेट किंवा सिव्हिअर कॅटेगरीत टाकायचे. नंतर तुमचं ते पल्स ऑक्सचं मशीन, हे मशीन आहे सॅच्युरेशनचं. रेस्पिरेटरी रेट मोजण्यासाठी मशीन नाही आहे, सॅच्युरेशन मोजायचं मशीन आहे. ते सॅच्युरेशन नॉर्मल किती असतं? 98, 99, 100 हे नॉर्मल. जर हे सॅच्युरेशन 94 पेक्षा कमी आलं, 94 म्हणजे 94 पेक्षा जर सॅच्युरेशन तुमचं कमी आलं पल्स ऑक्स मध्ये, तर पेशंट कुठं चाललाय? मॉडरेट किंवा सिव्हिअर कॅटेगरीमध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त काय की पेशंटला ड्राउझीनेस आणि कन्फ्युजन हे 2 क्रायटेरिया दिले. ड्राउझीनेस म्हणजे काय, एकदम चक्कर खाऊन पडल्यासारखं, बेहोश असल्यासारखं जर असेल पेशंट तर त्याला मॉडरेटमध्ये टाकायचं. म्हणजे 4 क्रायटेरिया परत रिपीट करतो. रेस्पिरेटरी रेट 24 पेक्षा वर, सॅच्युरेशन 94 पेक्षा खाली, BP 90 पेक्षा खाली सिस्टोलिक, 60 पेक्षा खाली म्हणजे डायस्टोलिक, आणि ड्राउझीनेस असं जर पेशंटला असेल तर पेशंटला आपण मॉडरेट सिव्हिअर कॅटेगरीत टाकतो. आता मॉडरेट किंवा सिव्हिअर कॅटेगरीतल्या पेशंटला डॉक्टरने तोपर्यंत आपली सिस्टमने त्याला ट्रीटमेंट दिली जी की एकदम ॲक्युरेट आहे. कोणती? प्रॉपर पोझिशन देणे आणि त्याला O2 लावणे. ठीक आहे, नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन ज्याला आपण म्हणतो OT ते करायचं आहे. ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त आपण अजून कोणते इंजेक्शन देतो? डेक्झा, डेरिफायलिन, हायड्रोकॉर्ड. लक्षात घ्या, कोरोना हे इन्फेक्शन आहे. एनी स्टेरॉइड इंडिकेटेड इन इन्फेक्शन्स. डेक्झा आणि हायड्रोकॉर्टिसोन हे दोन्ही पण स्टेरॉइड आहेत. गाईडलाईन्स मध्ये सांगितले की ते कॉन्ट्रॅक्ट, पण तुमच्या ट्रीटिंग फिजिशियनला जर वाटलं की नाही स्टेरॉइड द्यायचे, इन्फ्लॅमेटरी प्रोसेस आहे, या सगळ्या गोष्टी स्टडीमध्ये आहेत, लंगमध्ये, तो देऊ शकतो. पण तुम्हाला जर द्यायची वेळ आली तर तुम्ही डेक्झा आणि हायड्रोकॉर्टिसोन द्यायचं नाही. बाकी तुमचा ट्रीटिंग फिजिशियन करतो. आणि एवढी साधी ट्रीटमेंट तुम्हाला लोकांना पेशंटला द्यायची. आता त्यांनी सांगितलं की नेबुलायझेशन द्यायचं. आलेल्या पेशंटला नेबुलायझेशन दिलं तर काय होईल?
ड्रॉपलेट्स किंवा एरोसोल जनरेट होतील. अशा वेळेस आपल्या कॅज्युलिटीमध्ये प्रत्येक जण N95 घालून बसले का? नाही. शक्यतो नेब्युलायझेशन अवॉइड करायचं जिथे की एक्सपोजर खूप जास्त आहे. नेब्युलायझेशन नाही द्यायचं तर मग काय द्यायचंय? मीटर डोस इनहेलर, जे आपल्या अस्थमाच्या पेशंटला देतात ना पंप, असे पंप पेशंटला आपल्याला ट्रीटमेंटमध्ये द्यायचे. ते पंप कोणते? बुडेकॉटचा द्यायचा आहे का? ते स्टिरॉइड आहे. आस्थेलिनचे पंप वगैरे पेशंटला द्यायचे. तर तुमचा ट्रीटिंग फिजिशियन किंवा ट्रीटिंग डॉक्टर ठरवून ते त्याला देईल पुढे. ठीक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की पेशंट आल्यानंतर ही एवढी ट्रीटमेंट आहे आणि जे उरलेले 4% पेशंटला व्हेंटिलेटर वगैरे लावायचे त्याची ट्रेनिंग तुमच्याकडे जगून तरी फिजिशियन किंवा अॅनास्टेटिस्ट तुमची इथून घेतील. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. आता हे केल्यानंतर हे पेशंट कोरोनाचं जे फिक्स आहे का? नाहीये. पेशंट आपल्याला कोरोनाचा किंवा कोविड-19चा आहे हे फिक्स करायचं तर काय करायचंय? थ्रोट स्वॅब पाठवायचं. थ्रोट स्वॅब म्हणण्यापेक्षा आपण स्पेसिफिक वर्ड वापरू त्याला, ओरोफॅरेंजियल किंवा नेझोफॅरेंजियल स्वॅब पाठवायचं. बीटीएम आणले का इकडे सिस्टर? बीटीएम आणली ते घेऊन आलं करायचं बा. आता हे काय वेगळं की बाबा हे बीटीएम काय आणि हे टेस्ट ट्यूब काय? हे टेस्ट ट्यूब मधलं हे मटेरियल काय, लिक्विड काय आहे? काही लोक कसं होतं की बोलताना जसं मी व्ही पी बी म्हणतो तर कुणाला काही ऐकू येतं. हे व्ही म्हणजे काय? व्ही फॉर व्हायरस. काही लोक बोलताना कलेक्टर मॅडम सर बोललेत की डीटीएम, डी म्हणजे काय? डॉक्टरचं ट्रान्सपोर्ट मीडिया. असं आहे काय? असं आहे का? हे इज दिस डीटीएम? हे व्हीटीएम आहे, व्हायरस ट्रान्सपोर्ट मीडिया. व्हायरसला ट्रान्सपोर्ट करणारा हा मीडिया आहे. याच्यात वेगळं काय? ह्याच्यामधलं जे लिक्विड आहे ना, हे आपल्याला फक्त काय ट्रान्सपोर्ट करायचं? व्हायरस करायचं. व्हायरस म्हणजेच विषाणू. ह्याच्यासोबतचे जीवाणू किंवा परजीवी वनस्पती असेल तर ते ट्रान्सपोर्ट करायचे का? ते नाही करायचे. मग हे जे लिक्विड आहे, हे लिक्विडमध्ये काय होते? अँटीबॅक्टेरियल ऍड केलेले असतात. ठीक आहे. जेव्हा आपण स्वॅब घेतो गळ्यातून एखाद्या पेशंटचा, त्याच्यासोबत बॅक्टेरियल इन्फेक्शन जर असेल तर त्यावेळेस ते पॉझिटिव्ह येईल का? नाही, कारण ह्याच्यामधलं हे औषध काय करेल? त्या बॅक्टेरियाला मारून टाकेल. एखादं जर दुसरं पॅरासाइटचं इन्फेक्शन असेल तर काय होईल? त्याला मारून टाकेल. मग ट्रान्सपोर्ट मीडिया फक्त काय करेल? फक्त व्हायरस ट्रान्सपोर्ट करेल. आणि त्याच्यामुळं RT-PCR रिपोर्ट जो आहे तो ऑथेंटिक समजायचा. आता दुसरी गोष्ट की रॅपिड टेस्ट करायला पाहिजेत. रॅपिड टेस्ट काय टेस्ट करतात? व्हायरस टेस्ट करतात का? नाही, ते अँटीबॉडी असतं. अँटीबॉडी म्हणजे काय असतं? आपल्या शरीरामध्ये व्हायरस एंट्री केल्यानंतर आपल्या शरीराची इम्युनिटी जे त्यांच्या अगेन्स्ट लढती, म्हणजे आपल्या शरीरातले सैनिक तयार झालेत का नाही, अँटीबॉडी म्हणजे आपल्या शरीरात सैनिक तयार झालेत का नाही ते तपासतात. आणि हे काय तपासतात? आपल्या शरीरात चोर आलेत का नाही, विषाणू आलेत का नाही हे तपासतात. त्याच्यामुळे RT-PCR ही कन्फर्मेटरी टेस्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ह्याच्यामधली स्क्रीनिंग आणि सेन्सिटिव्हिटी, जे सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी ह्याची अतिशय जास्त आहे. म्हणजे कन्फर्मेटरी टेस्ट आहे RT-PCR. त्याच्यामुळेच आपल्याला स्वॅब घेऊन पेशंटला पाठवायचं मोस्टली. आणि त्याच्यामुळे आपल्याला टेस्ट व्हायला विलंब होतो. काही काल आपण बघितलं की प्रत्येक दिवसाला एवढ्या टेस्ट केल्या तर 37 वर्ष लागतील. निगेटिव्ह. आणि त्यातून काय होतं खाली की प्रत्येकानं स्टेटस ठेवा. कशासाठी स्टेटस ठेवा? काय, मला एक मेसेज आला काल पुरा की प्रत्येकाचं जर आपण तपासणी करत बसतो या स्पीडनं तर लास्ट माणसाची तपासणी 37 वर्षानंतर येईल. तेवढी वाट बघायची गरज नाही. त्याच्यात हायपोथेसिस बरोबर असेल तर 3 महिन्यानंच होईल. बरोबर आहे. लक्षात घ्या, निगेटिव्ह गोष्टीनं आपल्याला कुठेतरी करायचं. लोक म्हणतात की तुम्ही एवढा वेळ का लावायला? उद्या जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्हाला लोकांना सांगता यावं. रॅपिड टेस्ट न घेता आम्ही VTM का घेतोय? कारण याची सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी ही जास्त आहे. ठीक आहे. आता हे जे स्वॅब आहे याला एक काडी आहे आणि एका ठिकाणी कुठेतरी हे फोडत नाही मी, महागाचं लिमिटेड आहे. ठीक आहे. तर काय करायचं? पेशंटच्या नेझोफेरिंग मध्ये अप्रोच करायचं. म्हणजे काय सर तुम्हाला दाखवतो. बसा. तेव्हा जर पेशंट बसलेला असेल तर मास्क करा. जर असंही केल्यानंतर आपल्याला काय करायचं? पेशंटला फक्त मागे वळून बघायला लावायचंय. जे सेम आपण हर्नियामध्ये इकडे तोंड तिकडे गेल्यानं होईल काय? नाही. पण जरा शिंक आली त्याला किंवा काय आलं तर तिकडं तोंड करून शिंक बाबा, इकडं नको शिंक. ही गोष्ट आपण त्या पेशंटला पहिले सांगतो. आणि त्याच्या नाकात काडी करतोय आपण, त्याला शिंक येण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. तर त्याला सांगायचं की तिकडे शिंक आली तर तिकडे हे कर. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची, समजा हुकून चुकून पेशंट नोटोरियस असेल आणि तुमच्याकडे शिंकलाच तर तुम्हाला PPE घातलेली आहे. तुम्ही पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट घातल्याशिवाय तुम्हाला स्वॅब घ्यायचा आहे का? नाही घ्यायचं. ह्याच्या व्यतिरिक्त तुमचं डोअर हे कम्प्लीट क्लोज आहे. कशानं? कॉटनच्या मास्कनं नाही, N95. म्हणजे तुमच्या आतमध्ये एंट्री करण्याचे चान्सेस आहेत का? नाही. त्यामुळे स्वॅब कोण घेईल, कसं घेईल, आणि मला स्वॅब घेताना रिस्कच जास्ती येईल, भांडणं करायची गरज आहे का?
पेशंटचा पॉझिटिव्ह आहे का नाही ते चेक करतोय. तो निगेटिव्ह असेल तर आपली भांडणं वेस्टेज आहे. विनाकारण आपण आपली इमेज खराब करून घेतोय. असं न करता काय, पेशंटला व्यवस्थित सांगायचे. आणि हे कसं आता याच्यात काडी आहे, ती तोडत नाही मी, ठीक आहे. आतमध्ये नाकामध्ये टाकायची, कुठपर्यंत आतमध्ये सरकवायची. फॅरिंग्स कसं कळलं आतमध्ये फॅरिंग्स आलं का नाही. टर्मिनेटच्या पाठ कसं आपण कुठं पाहतोय. रेजिस्टन्स ज्यावेळेस तुम्हाला फील होईल, लक्षात आलं का. काही लोकांनी सांगितलं पेन नाही, रेजिस्टन्स तुम्हाला आतमध्ये सरकत एका ठिकाणी पर्टिक्युलर ह्याला आता मिस्टरांच्या इथे करतोय. इथे मला रेजिस्टन्स फील झाला काढायचं का लगेच जोडून 5-7 सेकंद तिथे ठेवायचे का, कारण की व्हायरल लोड त्याच्यावर डेव्हलप व्हायला पाहिजे. व्हायरल लोड डेव्हलप झाल्यानंतर हे काढले, हे नेझोफॅरिंग्स. सिमिलरली ओरोफॅरिंग्स म्हणजे आपली घंटी दिसते आपल्या आतमध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला हे करायचे. 5-7 सेकंद तिथे ठेवायचे, 5-7 सेकंद तिथे ठेवायचे आणि त्याच्यानंतर हे करायचे. हे जेव्हा स्वॅब घेतो त्यावेळेस आपण मास्क घातलेला पाहिजे. पेशंटने मास्क घातलेला पाहिजे का. मास्क घातलात काय होईल, काढता येणार. हे तोडल्यानंतर काय माहिती काय, व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियामध्ये मी टाकतो. हे टाकल्यानंतर हे आपल्याला 3 लेअर मध्ये पॅक करायचं. 3 लेअर मध्ये पॅक कसं करायचं, तर ह्याच्या भोवती कॉटन ठेवायचं आहे, कॅरी बॅग मध्ये टाकायचंय. आणि ती कॅरी बॅग आपल्याला कशी करायची आहे, व्यवस्थित झिप लॉक वाली कॅरी बॅग किंवा प्रॉपर कॅरी बॅग पॅक करून प्रॉपर लेबलिंग. व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडिया आपल्याला वॅक्सिन कॅरियर मध्ये ठेवायचा आहे. 2 to 8 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर जिथं आहे तिथून आपल्याला तो कॅरी करायचा. आता 5 ते 7 सेकंद आपल्याला आतमध्ये का ठेवायचंय, पण प्रॉपर व्हायरल लोड डेव्हलप व्हावा. खूप वेळा आपण सॅम्पल पाठवतो पॅथॉलॉजी लॅबला, रिपोर्ट होतो इनसफिशियंट सॅम्पल, रिपोर्ट येत नाही, फेक रिपोर्ट येण्याचे चान्सेस आहे. त्याच्यामुळे व्हायरल लोड वाढण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, 5 ते 7 सेकंद नेझोफॅरिंग्स किंवा ओरोफॅरिंग्स मध्ये तुमचा स्वॅब तिथे ठेवायचा. आता हे झालं, रिपोर्ट आला, पाठवला होता, परफेक्ट नाही, ते उभंच ठेवायचं त्याच्यामध्ये. ते नंतर हे जरी गेलं तर ते आतमध्ये टाकायचं, बरं नाही तर ते स्वॅब घेतलेलं बाहेर टाकताल असं नाही. परफेक्ट, ही पण एक महत्वाची गोष्ट सांगितली. याच्यामध्ये उभं ठेवायचं, जे जिकडच्या साईडला व्हायरल लोड आहे तो आतमध्ये गेला पाहिजे. अदर बॅक्टेरिया किंवा पॅरासाइट आपल्याला मारायचे. हे पाठवल्यानंतर जे नको होतं तेच झालं. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सगळं हॉस्पिटल पॅनिक, कसं होईल काय नाही, सगळी ट्रेनिंग गेले विसरून. आता कोरोनाचा पेशंट आहे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आला असतं तर पेशंट सोबत आपणही खुश, पण पॅनिक झाल्यावर मग काय, डॉक्टर ट्रीटमेंट देतात. व्हेंटिलेटरची ट्रीटमेंट नंतर, त्याच्या अगोदर माइल्ड स्वरूपाची ट्रीटमेंट आहे. सरांनी लिहून दिलेली अजिथ्रोमायसिन, पॅरासिटामॉल. मग सरांनी सांगितले फिजिकल डिस्टन्सिंग 80% करा. 1 फुटावरून सिस्टर आपला निशाणा धरधर गोळी तिच्या तोंडात कर. लॉकडाऊन गेम्स चालेल का असं. त्याच्या जवळ एक लक्षात घ्या, जेव्हा रिपोर्ट पॉझिटिव्ह होतो पेशंट जेवढा टेन्शन मध्ये येतो त्याच्यापेक्षा जास्ती टेन्शन मध्ये त्याच्या आजूबाजूचा समाज, त्याच्या घरचे लोक. मी तर त्याच्यासोबत त्याला गाडीवर घेऊन गेलो होतो, हे लोक एवढे पॅनिक होणार की भयानक. आणि त्या पेशंटला एक सोशल स्टिग्मा करणार. ह्याची एक ऑडिओ क्लिप आली माझ्याकडे काल परभणीचा जो पेशंट पॉझिटिव्ह निघाला ना, तर त्याच्या मित्राशी त्याचं जे संभाषण होतं ते ऑडिओ क्लिप आली. पाहिलं तर कुठेतरी असं हे वाटते माहिती का, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग करता आपण सोशली स्टिग्मॅटाइज करून टाकलंय. म्हणजे घरचा जो मेंबर, माझी आई, माझे वडील, माझं लेकरू किंवा माझा नवरा, त्यावेळेस ते खरे रूप दिसायला लागले लोकांचे. मग हे खरे रूप ज्यावेळेस दिसायला त्यावेळेस पेशंटला काय व्हायला, मेंटली खूप जास्त अनस्टेबल व्हायला पेशंट आपला. एक तर कोविड-19 झालाय, मला एकदम स्टिग्मॅटाइज केले, माझ्या घरचे कोणी पाहत नाहीत, ते वेगळं टेन्शन, माझं लेकरू ह्यांच्यासाठी एवढं केलं ते कोणीही मला पाहत नाहीत. आणि त्यातून आपली सिस्टर निशाणे मारून गोळ्या देऊ लागली. चालेल का. त्यावेळेस हे लक्षात घ्या, ज्याला सगळ्या दुनियानं साथ सोडली त्या ठिकाणी आपल्या हॉस्पिटलचा स्टाफ त्याची साथ देतोय. त्याच्या जवळ तुम्ही PPE घातलेली आहे, आयसोलेशन वॉर्डामध्ये तुम्हाला असं कोणी देणार नाही. तुमच्या हातात ग्लोव्ज आहेत, तुमच्या चेहऱ्यावर फेस शिल्ड आहे सगळे. आणि त्यावेळेस तुम्ही त्याला गोळी, तुमचा चेहरा पण दिसत नाही, त्यावेळेस तुम्हाला जेव्हा गोळी द्यायची तर काय थोडंसं पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने द्यायची. हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमच्यामध्ये कधी डेव्हलप होईल, जेव्हा तुमच्या मनातली भीती मरेल. म्हणजे पहिल्या 2 प्रश्नाचे आन्सर तुम्हाला भेटलेले. तुम्हाला कोरोना होणार नाही, तुमच्या घरच्यांना कोरोना होणार नाहीये. मग तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह राहाल. पॉझिटिव्ह राहिल्यावर तुम्ही पेशंटमध्ये पॉझिटिव्हिटी इन्सर्ट कराल. आजार 2 प्रकारे होतात, एक शारीरिक आजार आणि दुसरा मानसिक आजार. कुठला आजार, 2 प्रकारच्या आजारांना असतो. कोरोना झाल्यानंतर मानसिक आजारानंच माणूस जास्ती खचून चालले, तर त्याला मानसिक पाठबळ देण्याचं काम हे सुद्धा आपल्या हॉस्पिटलचे स्टाफ नर्स, आपले डॉक्टर यांनी करायचे, सोबत ट्रीटमेंटचे. तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं जर ट्रीटमेंट, हे बघा रडतही गोळ्या द्यायच्यात आणि हसतही द्यायच्यात. मग हसत दिलं तर काय वाईट. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं जर पेशंटला ट्रीटमेंट दिली, पेशंट माइल्ड स्वरूपाचं व्हेंटिलेटर लागला नाही, काय नाही, तो निगेटिव्ह आला आणि तो नीट झाला, खूप खुश. नीट झाला म्हणजे काय झालं पेशंट नेमकं,
काय होते, पेशंट नीट होते, करोनामुक्त झाले, एवढे लोक करोनामुक्त झाले असं रोज देतो. करोनामुळे मेले हे कळते, नीट झालं कसं झालं, नीट अँटीबॉडी डेव्हलप झाले, कसं दिसले आपल्याला, सिम्पटम्स नव्हतेच, असिम्टमॅटिक पण पॉझिटिव्ह स्वॅब आला म्हणून आपण ऍडमिट केले. हा, परत त्याचा आपण स्वॅब पाठवला काही दिवसांनी. स्वॅब पाठवला म्हणजे काय, गळ्यातून आपला जे नोझोफॅरिंग ओरोफॅरिंगचा स्वॅब पाठवला तो निगेटिव्ह आलाय, म्हणजे गळ्यातला व्हायरल लोड हा अतिशय कमी झालाय, तो आता बाहेर सिम्पटम्स पसरवणार नाही. मग त्या पेशंटला आपण टाळ्या वाजून घरी पाठवून देतो. कॉलनीतले लोक काठ्या घेऊन वापस पाठवून देतो, येत नाहीत ऍडमिट करून, चल इकडे नाही यायचं आमच्याकडे, म्हणतो आमची सोसायटी इन्फेक्ट करशील, असं लोकांचं चालू आहे. तर त्यावेळेस लोकांना तुम्ही समजून सांगणं गरजेचं आहे की आता हा असिम्टमॅटिक तर आहेच, परत परत हा इन्फेक्शन पसरवणारा नाही. मी स्टडी वाचली, लहान लेकराच्या संडासमध्ये पण व्हायले, फिसेसमधून पण व्हायलाय, कोरोना व्हायरस सापडायलाय. पण फिसेसमध्ये जरी सापडला तर तो इन्फेक्टिव्हिटी कॉज करण्याच्या लेवलचा नाहीये. मी काय सांगितलं, आपल्याला इन्फेक्शन होणार नाही असं आहे का, इन्फेक्शन आपल्यालाही होणार आहे, लॉटरी आपल्याला लागणार आहे, पण 70% मध्ये. बुलेट का सॅन्ट्रो भेटणार आहे का आपल्याला, असिम्टमॅटिक मध्येच आपण आहेत, अलग लक्षात. तर ज्यावेळेस पेशंटचा स्वॅब निगेटिव्ह आला तो इन्फेक्टिव्हिटी पसरवणार नाही. इन्फेक्टिव्हिटी पसरवणार नाही म्हणून आपण त्याला बाहेर फिरवतोय का, आपण त्याला काय म्हणतो घरीच राहा. त्या उलट त्या पेशंटमध्ये जे अँटीबॉडीज डेव्हलप झाल्यात, समजा एखादा बी पॉझिटिव्हचा पेशंट कोरोनामुक्त झालाय, माझ्या कॉलनीत आलाय, मी अचानक कोरोनामध्ये सिरियस झालो आणि मी व्हेंटिलेटरवर गेलो, तो प्लाझ्मा फेरेसिस नावाची एक ट्रीटमेंट आहे, त्याच्यामध्ये त्याच्या अँटीबॉडीज घेऊन माझ्या शरीरामध्ये इन्सर्ट करता येतात आणि त्यातून ट्रीटमेंट आपल्याला करता येते. त्यामुळे जसं आपण हॉस्पिटलमध्ये आपल्या डोक्याची बळा टल्ली म्हणून नाही, हा उद्या जर आपल्याला ट्रीटमेंट लागली, मी त्याला खूप पॉझिटिव्हली ट्रीटमेंट दिलेली आहे, त्याचा माझा ब्लड ग्रुप सारखाच आहे, उद्या जर लागलं तर हा माझ्यासाठी निश्चित येईल अँटीबॉडी द्यायला, अशा हिशोबाने त्याला टाळ्या वाजून पाठवा. सिमिलरली कॉलनीतल्या लोकांना सुद्धा या गोष्टीची माहिती द्या की हे पेशंट जर असे डेव्हलप झाले आणि हे जर इम्युनिटी डेव्हलप झाली. एक प्रश्न प्रत्येक जण विचारतात की सर कोरोना कधी नीट होणार आहे, हे कधीपर्यंत चालणार आहे. त्याचं उत्तर आहे हर्ड इम्युनिटी. हर्ड इम्युनिटी म्हणजे काय, कम्युनिटीची इम्युनिटी. पूर्ण कम्युनिटी जेव्हा इम्युनिटी डेव्हलप होईल त्यावेळेस कोरोना नीट होईल. कम्युनिटीची इम्युनिटी कधी डेव्हलप होते, जेव्हा 60% पॉप्युलेशन इन्फेक्ट होते. 60% इन्फेक्ट करायचं म्हणजे कोणतं, 130 करोडचं 60% म्हणजे 78 करोड. 78 करोड लोक इन्फेक्ट झाल्यानंतर आपण कोरोनामुक्त होऊ. पण 78 करोड इन्फेक्ट झालेले जर सिव्हिअर कॅटेगरीचे झाले तर लहान लेकर झाले तर काय होईल, त्याचा मॉर्टॅलिटी रेट हा खूप जास्त होईल. त्याच्यामुळं जे घरी पाठवणारे पेशंट आहेत आपण नीट करून त्या पेशंटला त्यांनी सुद्धा तसंच वेलकम केलं पाहिजे जसं आपण त्यांचं सेंड ऑफ करतो. ठीक आहे. आता समजा एखादा पेशंट ह्याच्यातून सगळं ट्रीटमेंट केली असं तुम्ही सगळं सांगितलं, सगळं केलं, पण पेशंट झाली डेथ. पेशंट डेथ झाल्यानंतर काय करायचं, काय करायचं हॉस्पिटलने, सगळ्यात पहिले महत्वाचं, डेथ झालाय तो, त्याची श्वसनक्रिया बंद झाली, म्हणजे श्वसनातून जे बाहेर पसरणारा व्हायरस आहे ते बंद झालाय, म्हणजे इन्फेक्टिव्हिटीचा सोर्स तिथला काय तो बंद आहे. आता आहे कुठला, कपड्यावरचा, इकडचा, तिकडचा. ठीक आहे. तर त्याला आपल्याला काय करायचं, का बॉडी बॅग मध्ये प्रॉपरली पॅक करायचं आणि त्याचं रिच्युअल्स जे त्याच्या समाजानुसार आहे ते नगरपालिकेला जायला सांगितलं तुम्हाला, किंवा त्याच्या घरच्यांच्या हँडओव्हर करायला तुम्हाला सांगितलं. इथपर्यंत तुमचं काम आहे. बाकी पुढचं नगरपालिकेचे कोणी कर्मचारी आले का इथं, तुम्ही नगरपालिकेच्या लोकांना एक भीती आहे किंवा आमच्याकडे आता बॉडी आल्यानंतर आम्ही काल परवाच पेपरमध्ये एक न्यूज वाचली की मैताला गेले आणि कोरोना पॉझिटिव्ह आले. खूप अरे नको जाऊ नको जाऊ, ही काय, दिस इज निगेटिव्ह. त्याची श्वसनक्रिया बंद झालेली आहे, त्याचे जे कपडे सगळे बंद घेत, फक्त तोंडच उघडं ठेवलंय त्याचं, त्याला काय आपण मिठी मारतोय का जाऊन. कोरोनामध्ये लांबूनच बघतात सगळे, 6 फूट लांब राहायची गरज आहे का त्यावेळेस इथं, 1 मीटर, कारण ती श्वसनक्रिया बंद आहे. रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स किंवा इन्फेक्शन आपल्याला त्यावेळेस येणार नाही. विशेष आपण त्याच्याजवळ जातो तर N95 मास्क लावलेला असतो. समजा एखादी हिंदू बॉडी आहे तर आपण त्याला काय करतोय, जाळतोय. 55 डिग्रीच्या खाली कोणता माणूस जळते का, जळते का, बरंच जळते. थोडक्यात त्याच्या मग राखीमध्ये कोरोना विषाणू आहेत का, हे विचार करायची गरज आहे का, नाही. दुसरी गोष्ट, एखादा मुस्लिम आहे किंवा ज्याला आपण गाडतो म्हणतो आपण, ते 2 मीटरचा खड्डा करून आतमध्ये टाकतो, आतमध्ये टाकून आपण माती टाकतोय वर, तर कुठून येणारे वर विषाणू येणार नाही. त्या व्यतिरिक्त जे कर्मचारी जे डेड बॉडीला कॅरी करतात, काय करतात, त्यांना पीपी किट द्यायला सांगितलं. वेल अँड गुड, पीपी किट म्हणजे खूप चांगलं प्रोटेक्शन आहे, पण मी म्हणतो फक्त ग्लोव्ज आणि तुम्ही N95 जरी लावलं तरी सफिशियंट आहे.
कारण की तुम्ही हाताने फक्त बॉडीला उचलणार आहेत, तिथं जे तुमचे क्रिमॅटरीमध्ये ठेवणार आहेत आणि नाकाला तुमचं प्रोटेक्शन आहे. पण ह्याच्या वेळी तुम्हाला पीपीई दिली तर खूप चांगले, पण त्याच्यामध्ये उगाच वाद करत बसायचे, हे होईल आणि ते होईल, हे नाही. दुसरी एक गोष्ट आहे की पोस्टमॉर्टम करायचं का नाही. पोस्टमॉर्टमचा मामा खूप घाबरायला. लक्षात घ्या, त्याचं इन्फेक्टिव्हिटी पार्टिकल फक्त कोणता आहे, लंग्स. पोस्टमॉर्टम करायचंच नाहीये, पण एक्सेप्शनल केसेसमध्ये आपल्याला पोस्टमॉर्टम लागू शकतं. तर अशा वेळेस डॉक्टरांनी, पोस्टमॉर्टम करणाऱ्या मामांनी पीपीई किट घालायचे, स्वतःचं पूर्ण प्रिकॉशन घेऊन पीएम करायचं. लंग्स जे आहेत त्याचे ते एक्सपोज सगळ्यात शेवटी करायचे जर गरज असेल तर, अन्यथा लंग्स त्याचे एक्सपोज हे आपल्याला करायचेच नाही. तर सगळ्या गोष्टी सर्वांना लक्षात आल्या का? म्हणजे पेशंट ऍडमिट झाल्यापासून टाळ्या वाजवून डिस्चार्ज करण्यापर्यंतची तुमचा रोल तुम्हाला लक्षात आलाय का? कुणाला काही अडचण आहे का? त्यांनी शवदाहिनी का बोललेत मग आता? शवदाहिनी प्रत्येक तालुक्याला असली पाहिजे. हो ना, शवदाहिनी आपण नगरपालिकेच्या हातात द्यायचं, ते नगरपालिकेवाले ठरवतील किंवा तिचे रिलेटिव्ह ठरवतील. आपला रोल पेशंटला जिवंत ठेवण्यापर्यंत, त्याच्यानंतरची गोष्ट ती नगरपालिकेकडे. आपण बोललात ना की लोक त्यांना पुनर्न करायचे नाही बोलतात की ते शवदाहिनी शवदाहिनी नाही, ते मॅडमचं वाक्य चुकलं होतं, शववाहिनी म्हणायचं होतं त्यांना त्या दिवशी. तर ते दाहिनी ती हिंदी मराठीचा घोळ झालाय. शववाहिनी येते. शववाहिनी म्हणजे ॲम्ब्युलन्स ज्याच्यामध्ये बॉडी घेऊन जायची. कलेक्टर मॅडम बोलत होते. हो, ते बोलत होते त्या दिवशी तिथंच बोलले होते त्यांना की दाहिनी नाही वाहिनी. दाहिनी म्हणजे शव दहन करणं, म्हणजे मग जाळून टाकणं, तसं नाही. वाहिनी बद्दल होतं. ती गाडी आपल्याकडे नाही घेतली, आपण नगरपालिकेकडे दिले ते काम. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही काम आहे म्हणजे क्वेश्चन आहेत, प्रश्न असतील तर विचारा मनामध्ये. बॉडीला कव्हर करायचं 1% हायपोक्लोराइड वरून नाही टाकायचं आपल्याला. बॉडीवर हे करायचं आणि बाजूला हे करायचं. ठीक आहे.